नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचं अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 24 डिसेंबर रोजीच्या चालू घडामोडी अभ्यासणार आहोत. जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे लेक्चर जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवायला विसरू नका. बघा मित्रांनो, आपण कंबाईन पूर्व परीक्षेसाठी 35 डेजची एक कंबाईन विजेता बॅच जी आहे ती सुरू केलेली आहे. ज्या बॅचची फी फक्त आणि फक्त 500 रुपये आहे. या बॅच मध्ये तुमचा कंबाईनचा पूर्ण सिलेबस जो आहे तो रिवाइज होणार आहे. त्याचबरोबर कंबाईन साठी 4 महिन्याची बॅच आपण सुरू केलेली यशवंत बॅच. या बॅचची फी आहे 1499 रुपये. या बॅच मध्ये लेक्चर व्यतिरिक्त डिजिटल नोट्स असतील, त्याचबरोबर टेस्ट सिरीज तुम्हाला बघायला मिळेल. त्याचबरोबर बघा मित्रांनो, आपल्या अभ्यास मित्राच्या ज्या डिजिटल नोट्स आहेत त्या तुम्ही सेपरेट सुद्धा परचेस करू शकता. जर तुम्ही कंबाईनचे बॅचेस घेतल्या तर तुम्हाला त्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, चालू घडामोडीच्या नोट्स तर मिळतील, पण बाकी सगळ्याच नोट्स पाहिजे असेल इथून पुढच्या पण, तर त्यासाठी तुम्ही अभ्यास मित्राचा नोट्स पॅक परचेस करू शकता. त्याचबरोबर आपली टेस्ट सिरीज आहे 350 रुपये तिची फी आहे. यामध्ये 10 पेपर होणार आहे. कंबाईनसाठी अत्यंत मोस्ट इम्पॉर्टंट टेस्ट सिरीज असणार आहे. बघा, ही तुम्ही जॉईन करा. यामध्ये टेस्ट त्याचबरोबर त्याचं एक्सप्लेनेशन जे आहे ते मिळणार आहे. त्याचबरोबर आपल्या राज्यसेवेसाठी आणि कंबाईनसाठी फाउंडेशन बॅच आहे. राज्यसेवेची बॅच बेसिक पासून एनसीईआरटी पासून, कंबाईनची जी फाउंडेशन बॅच असणार ती सुद्धा बेसिक स्टेट बोर्ड पासून आपण सुरू केलेली आहे. त्याचबरोबर सरळ सेवा परीक्षांसाठी आताच आपण पोलीस भरतीची बॅच सुरू केलेली आहे. त्याचबरोबर ऑल इन वन बॅच ती सगळ्या सरळ सेवा परीक्षेसाठी आहे. रेल्वे भरतीसाठी तिरंगा बॅच आहे. तर स्पेशल पोलीस भरतीसाठी रेकॉर्डेड बॅच सुद्धा आहे. त्याचबरोबर तुम्ही सेपरेट एक एक क्लास नोट सुद्धा परचेस करू शकता. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठे मिळणार आहेत? अभ्यास मित्र ऍप्लिकेशन मध्ये या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. त्याचबरोबर या लेक्चरची पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे, ज्याचं नाव आहे अभ्यास मित्र. आपल्या नावाने वेगवेगळे चॅनल बनवण्यात आलेले आहेत. अभ्यास मित्र नाव लक्षात ठेवा. त्याचबरोबर इंस्टाचं पेज आहे आपला अभ्यास मित्र नावाने, तर त्यावर तुम्ही अभ्यास विषयक रील्स बघू शकता. सुरुवात करूया 24 डिसेंबर रोजीच्या करंट अफेअर्सला, ज्यामध्ये पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे. 2024 चा हिंदी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला दिला जाणार आहे? तर बघा मित्रांनो, 2024 चा हिंदी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार गगन गिल यांना मिळणार आहे. तर आपल्याला हिंदी भाषेचा तर लक्षात ठेवायचा आहे, पण इंग्रजी भाषेचा सुद्धा कोणाला मिळाला आणि मराठी भाषेचा सुद्धा कोणाला मिळाला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. तर गगन गिल यांना हिंदी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला मित्रांनो, आपण त्यांचं एक पुस्तक आहे मै जब तक आई बहार या पुस्तकासाठी, या कविता संग्रहासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर इंग्रजी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार इस्ट्रिन किरे यांना मिळालेला आहे. त्याचबरोबर जर बघितलं मराठी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार सुधीर रसाळ यांना मिळाला. हे एक समीक्षक आहे, म्हणजे जे लेखनाची समीक्षा करतात त्यांना आपण समीक्षक म्हणतो. तर यांचं एक पुस्तक आहे विंदांचे गद्यरूप. तर या विंदांचे गद्यरूप या पुस्तकासाठी सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. 1956 पासून आपण जर बघितलं तर मराठी साहित्याची एक समीक्षा करत आहे. तर सुधीर रसाळ हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचे, ज्यांना अलीकडे साहित्य अकादमीचा पुरस्कार घोषित झालेला आहे. साहित्य अकादमी मार्फत जे पुरस्कार दिले जातात ते भारत सरकार मार्फत दिले जातात. भारत सरकार मार्फत एक ऑर्गनायझेशनची स्थापना करण्यात आलेली साहित्य अकादमी, आणि ती भारतामध्ये 24 भाषा ज्या आहे, आपल्या 8व्या अनुसूचीतील 22 भाषा प्लस इंग्रजी भाषा आणि राजस्थानी भाषा, या भाषेत म्हणजे 24 भाषेसाठी पुरस्कार देते साहित्य अकादमी. हे पुरस्कार 1954 मध्ये साहित्य अकादमीची स्थापना करण्यात आली होती, आणि त्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजे 1955 पासून हे पुरस्कार देणं सुरू झालेलं आहे. इंग्रजी भाषेसाठीचा पहिला साहित्य अकादमी पुरस्कार RK नारायण यांना मिळाला. संस्कृत भाषेचा PV काणे यांना मिळाला. आणि आपण जर बघितलं तर हिंदी भाषेचा पहिला साहित्य अकादमी पुरस्कार माखनलाल चतुर्वेदी यांना मिळालेला आहे. त्यानंतर दुसरा क्वेश्चन तुमच्या समोर आहे, राष्ट्रीय गणित दिवस 2024 कधी साजरा करण्यात आला? तर हा मित्रांनो 22 डिसेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात आला. बघा मित्रांनो, या दिवशी जर आपण बघितलं तर आपले जे काही रामानुजन आहे, ठीक आहे, आपण त्यांना म्हणूया की भारताचे ज्येष्ठ गणित तज्ञ आहे रामानुजन, यांच्या जयंतीच्या दिवशी आपण राष्ट्रीय गणित दिवस जो आहे तो सेलिब्रेट करतो मित्रांनो, लक्षात ठेवा. तर त्यामागची स्टोरी पण सांगतो. बघा, 2012 मध्ये आपले पंतप्रधान होते मनमोहन सिंग यांनी या रामानुजन यांच्या 125व्या जयंतीच्या निमित्ताने
22 डिसेंबर हा जो दिवस आहे हा राष्ट्रीय गणित दिवस म्हणून घोषित केलेला आहे. रामानुजन यांनी जर बघितलं तर जगाला 3500 गणित सूत्र जे आहे तर ती दिलेली आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा. आपण बघितलं तर श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण हा डे सेलिब्रेट करतो. याची थीम लक्षात ठेवायची, मॅथमॅटिक्स द ब्रिज टू इनोव्हेशन अँड प्रोग्रेस अशी याची थीम होती. यानंतर पुढे जाऊया. तिसरा क्वेश्चन तुमच्या समोर आहे, खो खो वर्ल्ड कप 2025च्या पहिल्या आवृत्तीचा ब्रँड अँबॅसेडर कोण असणार आहे? तर बघा मित्रांनो, ते असणार आहे सलमान खान. तर तुम्हाला माहित असेल नसेल, ठीक आहे, तर आता इकडे नीट लक्ष द्या. बघा मित्रांनो, खो खोचा जो वर्ल्ड कप आहे पुरुषांचा आणि महिलांचा, तर हे दोन्ही वर्ल्ड कप जे आहे ते यावर्षी भारतात आयोजित केले जाणार आहे. आणि मग आपण जर बघितलं, सलमान खान या वर्ल्ड कप साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्याची निवड करण्यात आलेली आहे. जवळपास 24 वेगवेगळ्या देशाचे संघ जे आहे ते सहभागी होणार आहे, ज्यामध्ये काही महिलांचे संघ असतील, काही पुरुषांचे संघ असणार आहे. ठीक आहे, तर 20 महिलांचे संघ असतील, 20 पुरुषांचे संघ असतील. काही देशांचे फक्त महिला संघ सहभागी होणार आहेत, काही देशांचे फक्त पुरुष संघ सहभागी होणार आहे, काही देशांचे दोन्ही संघ सहभागी होणार आहे. अशा प्रकारे 24 देशांचे संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये बघायला मिळणार आहे. ही स्पर्धा 13 ते 19 जानेवारी 2025 दरम्यान आयोजित केली जाणार आहे. खो खोचा हा पहिलाच विश्वचषक आहे, फर्स्ट. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. पॅरा ॲथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 ची 12वी आवृत्ती कुठे आयोजित केली जाणार आहे? तर बघा मित्रांनो, पॅरा ॲथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 जी आहे तर ती भारत होस्ट करणार आहे आणि ती नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे. ठीक आहे, तर आता फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की आयोजन कुठं केलं जाणार आहे. मग आपल्याला परीक्षेमध्ये आयोजन विचारण्यात आलं होतं, त्यामुळं बऱ्याचशा मुलांनी चुकून आले होते तो प्रश्न. राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये क्वेश्चन आला होता. तर आता आयोजन जे महत्वाच्या समजा स्पोर्ट इव्हेंटचं म्हणा किंवा महत्वाच्या समिटचं म्हणा, ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता आपण हे लक्षात घेऊया की आगामी काळात येणाऱ्या महत्वाच्या स्पर्धा, कोणती स्पर्धा कुठं होणार आहे. जसं की 38वे राष्ट्रीय खेळ उत्तराखंडमध्ये होणार आहे, 20व्या आशियाई खेळ जपानमध्ये होणार आहे, उन्हाळी ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धा फ्रान्समध्ये झालेली आहे, उन्हाळी ऑलिम्पिक 2028 अमेरिकेमध्ये होणार आहे, फिफा विश्वचषक 2026 चा कॅनडा, मेक्सिको आणि US मध्ये होणार आहे, ICC महिला T20 विश्वचषक 2026 चा इंग्लंडमध्ये होणार आहे, ICC महिला अंडर-19 T20 विश्वचषक झिम्बाब्वे न्यूझीलंड मध्ये होणार आहे, जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 जपानमध्ये होणार आहे आणि पुरुषांचा हॉकी विश्वचषक 2026 चा बेल्जियम आणि नेदरलँड मध्ये होणार आहे. त्यानंतर 5वा क्वेश्चन आहे, भूभारती विधेयक 2024 कोणत्या राज्याच्या विधानसभेने मंजूर केलं आहे? तर बघा मित्रांनो, जे काही जमिनी असतात, ठीक आहे, तर त्याचं सर्वेक्षण करून प्रॉपर त्याची नोंदणी करणे, त्यासाठी भूभारती विधेयक जे आहे ते अलीकडे तेलंगणा राज्याने मांडलं होतं. कुणी मांडलेले? तर तेलंगणा राज्याने मांडलेले. तेलंगणाचे तुम्ही इथं मुख्यमंत्री बघू शकता, ज्यांचं नाव आहे रेवंत रेड्डी. ते काँग्रेस पक्षाचं सरकार जे आहे तर ते तेलंगणामध्ये सध्या चालवत आहे. ठीक आहे, तर या भूभारती विधेयक फक्त लक्षात ठेवा कोणत्या राज्याने मांडलेलं आहे. यामध्ये तेलंगणा राज्यातील जी काही महसूल प्रणाली आणि जमिनीच्या नोंदी व नोंदणी जी आहे तर त्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. यानंतर तेलंगणाची राजधानी हैदराबाद, मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, लोकसभेच्या जागा 17, राज्यसभेच्या 7, विधानसभेचे 119. तेलंगणा हे भारताचे 29वे राज्य बनलं होतं 2 जून 2014 ला. पण सध्या भारतामध्ये 28च राज्य आहे, कारण जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आलेला आहे. तेलंगणा राज्य आधी कोणत्या भारतीय राज्याचा भाग होतं? आंध्र प्रदेशचा भाग होतं. त्यानंतर हैदराबाद कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? मूसी. ऐतिहासिक दृष्ट्या तेलंगणा आंध्रमध्ये विलीन कधी झालं होतं, म्हणजे दोन्ही राज्य एकत्र कधी आली होती? ती 1956 ला. तेलंगणाला किती राज्याची सीमा लागते? तर आपलं महाराष्ट्र लक्षात ठेवायचं तुम्हाला, पण त्याचबरोबर आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि कर्नाटकची सीमा लागते. त्यानंतर कोणती नदी तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमा बनवते? तर प्राणहिता नदी, जी गोदावरी नदीची उपनदी आहे, जिची लांबी जवळपास 120 किलोमीटर आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर बघा 6वा क्वेश्चन, कोणत्या मंत्रालयाने डिसेंबर 2024 मध्ये भारतीय सैन्यासाठी K9 वज्र T स्वयंचलित ट्रॅक केलेल्या तोफांच्या खरेदीसाठी 7,629 कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली आहे? तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर K9 वज्र हवित्झर असं याचं नाव आहे, K9 वज्र हवित्झर. तर या ज्या तोफा आहे बघा, अत्यंत महत्वाच्या तोफा आहे. तर या तोफांशी संबंधित
संरक्षण मंत्रालय, ठीक आहे, संरक्षण मंत्रालय, त्याचबरोबर भारतीय सैन्य आणि L&T कंपनी जी आहे, लार्सन अँड टुब्रो कंपनी, यांच्यामध्ये 7,629 कोटी रुपयांचा काय झालेला आहे, तर करार झालेला आहे, लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे। यानंतर पुढे जाऊया बघा, डिसेंबर 2024 मध्ये माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने भारतीय नौदलाला देशी बनावटीच्या 2 युद्धनौका सुपूर्द केल्या। त्यांचं नाव काय आहे, तर त्यांचं नाव आहे मित्रांनो INS निलगिरी आणि दुसरीचं नाव आहे INS सुरत, ठीक आहे। पर्याय क्रमांक हेच आपलं उत्तर असणार आहे, ठीक आहे, दामिनी इथं नाहीये। तर आपण जर बघितलं तर माझगाव डॉक शिपबिल्डर्सने जे मुंबईमध्ये आहे, तर त्यांनी INS निलगिरी आणि INS सुरत हे 2 जहाज जे आहे तर ते भारतीय नौदलाला दिले। मग आता तुम्हाला INS निलगिरी हे जे जहाज आहे हे कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत येतं, तर प्रोजेक्ट 17A अंतर्गत INS निलगिरी हे जहाज जे आहे तर ते बनवण्यात आलेलं आहे। प्रोजेक्ट 17A अंतर्गत जे पहिलं जहाज बनवून नौदलाला देण्यात आलेले ते आहे INS निलगिरी। आणि बघा मित्रांनो INS सुरत जे आहे तर ते प्रोजेक्ट 15B जो आहे, 15B जो आहे तर त्या अंतर्गत बनवण्यात आलेलं जहाज आहे ते आपण भारतीय नौदलाला दिलेलं आहे, ठीक आहे। दोन्ही जहाज माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने बनवलेले आहेत। त्यानंतर जागतिक ध्यान दिवस जो आहे, ठीक आहे, मेडिटेशन डे जो आहे तर तो 2024 मध्ये कधी सेलिब्रेट करण्यात आला, तर 20 डिसेंबरला हा दिवस जो आहे मित्रांनो, 21 डिसेंबरला हा दिवस जो आहे तर तो सेलिब्रेट करण्यात आलेला आहे। या दिवसाची थीम काय होती, तर थीम होती मेडिटेशन फॉर ग्लोबल पीस अँड हार्मनी। थीम काय होती, मेडिटेशन फॉर ग्लोबल पीस आणि हार्मनी। आपण जर बघितलं तर हा पहिलाच जागतिक ध्यान दिवस असणार आहे, म्हणजे पहिल्यांदाच याचं सेलिब्रेशन केलं जातंय। यानंतर पुढे जाऊया, डिसेंबर 2024 मध्ये कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांचं वयाचे 89व्या वर्षी निधन झालं, तर ते हरियाणाचे माजी मुख्यमंत्री होते मित्रांनो, लक्षात ठेवा। ते हरियाणाचे किती वेळा मुख्यमंत्री बनले होते, तर 5 वेळा मुख्यमंत्री आणि 7 वेळा ते हरियाणामध्ये ॲज अ आमदार म्हणून निवडून आले होते। ते कोणत्या पक्षाचे होते, तर ते इंडियन नॅशनल लोक अदालत या पक्षाचे होते, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। 1989 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, त्यानंतर परत 4 वेळा ते मुख्यमंत्री झाले होते। आपण जेव्हा ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा जनता दल पक्षाचे ते होते। हरियाणा विषय जाणून घेऊया। राजधानी चंदीगड स्थापना करण्यात आली 1 नोव्हेंबर 1966। नायब सिंह सैनी मुख्यमंत्री, बंडारू दत्तात्रय राज्यपाल। पंजाब आणि हरियाणाचं उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहे, तर पंजाब आणि हरियाणाचं उच्च न्यायालय आहे चंदीगडचं उच्च न्यायालय, त्याचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती शील नागू। राष्ट्रीय उद्यान कोणते हरियाणामध्ये, सुलतानपूर, त्याचबरोबर कालेसर। लोकसभेच्या 10 जागा, राज्यसभेच्या 5 जागा, विधानसभेच्या 90 जागा। हरियाणाच्या शेजारी कोणकोणते राज्य आहेत, हरियाणा एक लँडलॉक आपण म्हणूया स्टेट आहे, ज्याच्या आजूबाजूला पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान ही राज्य आपल्याला बघायला मिळतात। आणि चंदीगड आणि दिल्ली केंद्रशासित प्रदेश सुद्धा आपल्याला हरियाणा जवळ बघायला मिळतात। त्यानंतर जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस जो आहे, ठीक आहे, तर हा 2024 मध्ये कधी सेलिब्रेट करण्यात आला, तर मानव एकता दिवस जो आहे तो 20 डिसेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात आलेला आहे। आपण आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस 2005 पासून रेग्युलर सेलिब्रेट करत आहोत। त्यानंतर नेपाळचे भारतातील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली, तर नेपाळचे भारतातील राजदूत म्हणून डॉक्टर शंकर प्रसाद शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे, लक्षात ठेवायचे। त्याचबरोबर नेपाळशी संबंधित काही चालू घडामोडी जाणून घेऊया। बघा मित्रांनो, नेपाळचे नवीन पंतप्रधान कोण आहे, KP शर्मा ओली, तर यांनी शंकर प्रसाद शर्मा यांची नियुक्ती भारतामध्ये ॲज अ राजदूत म्हणून केलेली आहे। त्यानंतर प्रकाश मानसिंग राऊत हे आपण जर बघितलं तर कोणत्या देशाच्या न्यायालयाचे सरन्यायाधीश बनले, तर नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश बनलेले प्रकाश मानसिंग राऊत। त्याचबरोबर जर बघितलं नेपाळ आणि कोणत्या राज्याने मित्र व्हॅनची स्थापना केली, मित्र व्हॅन नेपाळ आणि उत्तर प्रदेशने स्थापन केलेली आहे। त्याचबरोबर परराष्ट्र मंत्रालय, न्यू स्पेस इंडिया लिमिटेड यांनी एक मुनाल उपग्रह जो आहे एका देशाने निर्माण केलेला आहे, तर त्याचं प्रक्षेपण केलं। मुनाल उपग्रह कोणता आहे, तर तो नेपाळचा आहे, ज्याचा अलीकडे प्रक्षेपण परराष्ट्र मंत्रालय आणि न्यू स्पेस इंडिया लिमिटेड यांनी केलेलं आहे। त्याचबरोबर कोणत्या देशाची गिर्यारोहक पूर्णिमा श्रेष्ठ हिने एका मोसमात 3 वेळा एव्हरेस्टवर चढाई केली, तर नेपाळचीच आहे। त्यानंतर कोणत्या देशाची गिर्यारोहक कामी रीता शेर्पा
हिने 29व्या वेळी एव्हरेस्ट सर केलेलं आहे, तर ती सुद्धा नेपाळची आहे. कोणत्या देशामध्ये अलीकडे मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या घटलेली आहे तर नेपाळमध्ये. कोणत्या देशाने इंद्रधनुष्य पर्यटन परिषद आयोजित केली आहे तर नेपाळने. आणि कोणत्या देशाचा क्रिकेटपटू दीपेंद्र सिंग एरीने एका ओव्हरमध्ये 6 सिक्स मारण्याचा विक्रम केला तर नेपाळचा आहे. 12वा क्वेश्चन आहे, कोणते राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश बॉक्सिंग कप फायनल आणि तिसरी वर्ल्ड बॉक्सिंग काँग्रेस आयोजित करेल. तर बघा मित्रांनो, भारताच्या नवी दिल्ली या ठिकाणी बॉक्सिंग कपचं फायनल आणि त्याचबरोबर तिसरी वर्ल्ड बॉक्सिंग काँग्रेस जी आहे तर ती आयोजित करणार. सुरुवात करूया आजचं सेशन 26 डिसेंबर रोजीच्या चालू घडामोडी. बघा मित्रांनो, पहिलाच क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग जे तर त्याचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे तर व्ही रामा सुब्रमण्यम हे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे. तर व्ही रामा सुब्रमण्यम हे कोण आहे तर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहे. आता पहिले जर बघितलं तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोग जो होता तर त्याचे अध्यक्ष फक्त आणि फक्त सरन्यायाधीशच असायचे. कोण असायचे? सरन्यायाधीश. पण आपण जर बघितलं यामध्ये 2019 मध्ये एक विधेयक मांडण्यात आलं आणि थोडेफार चेंजेस करण्यात आले. त्या चेंजेसनुसार जर आपण बघितलं तर जो काही राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आहे तर त्याचे अध्यक्ष सरन्यायाधीश त्याचबरोबर माजी सर्वोच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीश सुद्धा होऊ शकतात, ही तरतूद त्यामध्ये टाकण्यात आली. मग आपण बघतो की सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व्ही सुब्रमण्यम हे सर्व राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष बनले आहे. त्यांनी कोणाची जागा घेतली तर त्यांनी अरुण कुमार मिश्रा यांची जागा घेतली आहे. आपण जर बघितलं तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोग जो आहे तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये हे सांगायचंय की हे घटनात्मक संस्था आहे की वैधानिक संस्था आहे, वैधानिक आहे की घटनात्मक आहे, कॉन्स्टिट्यूशन आहे, ठीक आहे, घटनात्मक आहे की वैधानिक आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय, ठीक आहे. त्याचबरोबर जर बघितलं यामध्ये एक अध्यक्ष असतो आणि 5 इतर सदस्य असतात. आता अध्यक्ष आणि सदस्य जे आहे तर ते एका कमिटी मार्फत नियुक्त केले जातात. त्या कमिटीमध्ये कोण कोण असतात तर त्या कमिटीचे अध्यक्ष असतात पंतप्रधान, त्याचबरोबर त्या कमिटीमध्ये इतर 5 मेंबर असतात जसं की होम मिनिस्टर म्हणजे गृहमंत्री, त्याचबरोबर लीडर ऑफ ऑपोजिशन मग तो लोकसभेतला पण आणि राज्यसभेतला पण, लोकसभेचे अध्यक्ष आणि आपण जर बघितलं तर राज्यसभेचे उपसभापती. हे यावर क्वेश्चन आपल्याला मागे राज्यसेवेमध्ये विचारून झालेला आहे, त्यामुळे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, भविष्यातही आपल्याला यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. यानंतर रिसेंटली नियुक्त करण्यात आलेले काही अध्यक्ष बघूया. बघा मित्रांनो, त्या अगोदर एक गोष्ट सांगायची राहिली होती, राष्ट्रीय मानवाधिकार दिवस जो आहे तो 10 डिसेंबर रोजी सेलिब्रेट केला जातो. तर 10 डिसेंबरला राष्ट्रीय मानवाधिकार दिन असतो. यानंतर आता रिसेंटली नियुक्त झालेले काही महत्त्वाचे अध्यक्ष जसे की सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसचे नवीन अध्यक्ष रवी अग्रवाल, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे नवीन अध्यक्ष मनोज जैन, टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष नोएल टाटा, भारतीय मोटर्सचे अध्यक्ष इटारू ओहतानी, इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सचे नवीन अध्यक्ष अभ्युदय जिंदाल, इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ, कितवे अध्यक्ष ते 10वे अध्यक्ष. यानंतर जर बघितलं तर स्टाफ सिलेक्शन कमिशनचे अध्यक्ष एस गोपालकृष्णन, यूपीएससीचे नवीन अध्यक्ष आहे प्रीती सुदान, ठीक आहे, आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहे मोहसिन नकवी, आयसीसीचे सर्वात तरुण अध्यक्ष आहे जय शहा, 16 वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पंगारिया, भारतीय विमा महामंडळ म्हणजे LIC चे नवीन अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती, नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष कलिकेश नारायण सिंहदेव. यानंतर दुसरा इथं क्वेश्चन आहे, डिसेंबर 2024 मध्ये भारतातील पहिला बायो बिटुमेन राष्ट्रीय महामार्गाचं उद्घाटन कुठे झालं. तर बघा मित्रांनो, हे बिटुमेन काय असतं तर ते आपण समजून घेऊया. जेव्हा क्रूड ऑइल तयार होतं, क्रूड ऑइल म्हणजे आपण म्हणूया की जेव्हा जे काही तेल आहे, ठीक आहे, पेट्रोल डिझेल, ठीक आहे, पेट्रोल डिझेल रॉकेल हे तेलाची निर्मिती जेव्हा केली जाते तर त्यामधून एक आपण म्हणूया वेस्टेज म्हणून एक पदार्थ बाहेर पडतो, त्याला बिटुमेन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? बिटुमेन. तर बिटुमेन म्हटलं जातं. तर हा जो बिटुमेन असतो याचा मोस्ट ऑफ द वापर जो आहे तर तो रोड बनवण्यासाठी होत असतो. कशासाठी? तर रोड बनवण्यासाठी होत असतो. मग आपण जर बघितलं तर आपल्या देशात या बिटुमेनचं उत्पादन हवं तितकं होत नाही. मग आपल्याला याची आयात करावी लागते. काय करावी लागते? आयात करावी लागते. मग आपण जर बघितलं त्यावर सोल्युशन म्हणून CSIR नावाची संस्था तुम्ही ऐकली असेल, ठीक आहे, त्याच्या पहिल्या महिला अध्यक्ष नल्लाथंबी क्लाईसेल्वी. तर या संस्थेने काय केलं, अलीकडे बायोबिटुमिनचा शोध लावला.
म्हणजे आपलं जे काही शेतामध्ये गहू काढल्यानंतर किंवा तांदूळ काढल्यानंतर खाली जे काही पालापाचोळा असतो तर त्यापासून बायोबिट्युमिन तयार केलं जाणार आहे. आणि आता ते बायोबिट्युमिन तयार करण्यात आलेले आणि त्यापासून जो पहिला रोड बनलेला आहे तर तो मनसर नागपूर या ठिकाणी बनलेला आहे. हा रोड जो आहे तो NH44 चा पार्ट आहे. ठीक आहे. महाराष्ट्रात हा पहिला रोड बनवलेला आहे ज्याचं उद्घाटन नितीन गडकरीजी यांनी केलेलं आहे. तर बिटुमिन तुम्ही बघू शकता रोड बनवण्यासाठी वापरलं जातं. ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया. काय आहे बिटुमिन मी तुम्हाला सांगितलं. आता भारतातील पहिली गोष्ट होती त्यामुळे बाकी सुद्धा चर्चेत असणाऱ्या पहिल्या गोष्टी बघून घेऊया. लक्षद्वीप मध्ये शाखा उघडणारी भारतातील पहिली खासगी बँक HDFC बँक. त्यानंतर भारतातील पहिला सरकारी मालकीचा OTT प्लॅटफॉर्म सी स्पेस कोणाचा आहे तर केरळ सरकारचा आहे. भारतातील पहिली स्वदेशी बुलेट ट्रेन कोणती कंपनी बनवत आहे तर BEML. ठीक आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स मूव्हर्स लिमिटेड असं हिचं फुल फॉर्म आहे. भारतातील पहिला 155 मिलीमीटरचा स्मार्ट बारूद कोण बनवतोय तर IIT मद्रास. पूर्व भारतातील पहिला अपंग विद्यापीठ कुठं स्थापन केलं जातं तर झारखंडमध्ये. TCS आणि कोणती IIT मिळून भारतातील पहिलं क्वांटम डायमंड मायक्रोचिप इमेजर जे आहे तर ते विकसित करत आहे तर TCS आणि IIT बॉम्बे मिळून विकसित करत आहे. कोणत्या भारतीय कंपनीने जगातील पहिलं 3D प्रिंटेड स्पेस रॉकेट इंजिन विकसित केलं तर अग्निकुल कॉस्मॉस, जी कंपनी चेन्नईमध्ये आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे कुठे ओपन झाला नवी दिल्ली या ठिकाणी. युनेस्कोच्या यादीत भारतातील पहिलं साहित्य शहर कोणतं शहर बनलेलं आहे तर ते बनलेले कोझिकोडे केरळ. यानंतर पुढे जाऊया. बघा तिसरा आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. गुड गव्हर्नन्स डे जो आहे 2024 तो कधी सेलिब्रेट करण्यात आला तर गुड गव्हर्नन्स डे 25 डिसेंबरला सेलिब्रेट करण्यात येतो. 25 डिसेंबर जो आहे तो भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस आहे. अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस जो आहे तर तो 25 डिसेंबर 1924 ला त्यांचा जन्म झाला होता. म्हणजे आपण जर बघितलं जवळपास त्यांचा जन्म होऊन 100 वर्ष पूर्ण झालेले, म्हणून त्यांच्याविषयी प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि मोस्ट ऑफ द क्वेश्चन जे आहे तो गुड गव्हर्नन्स डे शी संबंधित येऊ शकतो. तर 25 डिसेंबरला गुड गव्हर्नन्स डे म्हणून सेलिब्रेट केलं जातं, ज्याला आपण मराठीत सुशासन दिन असं म्हणतो. या दिवशी अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती दिवस आहे. त्यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 रोजी मध्य प्रदेशमध्ये ग्वाल्हेर या ठिकाणी झाला होता. ठीक आहे. या वर्षीची थीम होती प्रशासन गाव की ओर. थीम काय होती प्रशासन गाव की ओर. आपण जर बघितलं तर अटल बिहारी वाजपेयी यांना 2015 मध्ये भारतरत्न, 1992 मध्ये पद्मविभूषण आणि लोकमान्य टिळक पुरस्काराने 1994 मध्ये सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर चौथा क्वेश्चन. इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन द्वारे ज्युनियर वर्ल्ड कप जो आहे 2025 चा तो प्रथमच कोणत्या देशात आयोजित केला जाणार आहे तर इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन मार्फत जो काही ज्युनियर वर्ल्ड कप होणार आहे 2025 चा शूटिंगचा तर तो भारतात आयोजित केला जाणार. कुठं तर पहिल्यांदाच भारतामध्ये याचं आयोजन केलं जाणार आहे. तर लक्षात ठेवा ज्युनियर वर्ल्ड कप जो आहे शूटिंगचा तर तो फर्स्ट टाइम भारतामध्ये होणार आहे 2025 मध्ये. बघा मित्रांनो IISF बाबत जाणून घेऊया. इंटरनॅशनल शूटिंग फेडरेशन जे आहे, ठीक आहे, इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन जे आहे तर आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ जे त्याविषयी जाणून घेऊया. 1907 ला स्थापना, म्युनिक जर्मनीमध्ये मुख्यालय आहे, अध्यक्ष आहे लुसियानो रॉसी आणि सदस्य देश आहे 149 देश. त्यानंतर बघा मित्रांनो पाचवा क्वेश्चन आहे. वॉल स्ट्रीट जर्नल द्वारे भारतातील कोणत्या राज्याला 2025 साठीचा जागतिक गंतव्य स्थानापैकी एक म्हणून ओळखले गेले आहे. तर बघा मित्रांनो वॉल स्ट्रीट जर्नल द्वारे भारतातील मध्य प्रदेश जे राज्य आहे मध्य प्रदेश तर त्याला ग्लोबल डेस्टिनेशन म्हणून त्याची नोंद करण्यात आलेली आहे. तर हे जे वॉल स्ट्रीट जर्नल आहे, ठीक आहे, अमेरिकन जे वॉल स्ट्रीट जर्नल आहे तर त्याने बऱ्याचशा ठिकाणांना काय म्हणून घोषित केलं, एकच मिनिट सॉरी, तर त्यांनी बऱ्याचशा ठिकाणांना ग्लोबल डेस्टिनेशन म्हणून घोषित केलं. त्यापैकी एक ठिकाण आहे मध्य प्रदेश. तर मध्य प्रदेशमध्ये बघा खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात, जसं की स्मार्ट आपण जर बघितलं इंदोर सारखं स्वच्छ शहर आहे, त्याचबरोबर सगळ्यात जास्त व्याघ्र प्रकल्प तिथे आहे, सगळ्यात जास्त राष्ट्रीय उद्यानं तिथे आहे. तर आपल्याला एक वेगळी आगळी वेगळी ओळख जी ती मध्य प्रदेशने आपली निर्माण केलेली आहे, म्हणून त्याला ग्लोबल डेस्टिनेशन जे काही निवडण्यात आले जगभरातून तर त्यापैकी एक मध्य प्रदेश सुद्धा आहे. मध्य प्रदेशची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 मध्ये करण्यात आली. राजधानी भोपाळ आहे. मोहन यादव मुख्यमंत्री आहे. मंगूभाई पटेल राज्यपाल आहे.
29 लोकसभेच्या जागा, तर 11 राज्यसभेच्या आहे आणि 230 विधानसभेच्या जागा मध्य प्रदेशमध्ये आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राची सीमा लागून आहे. 8 जिल्हे जे महाराष्ट्राचे ते मध्य प्रदेश सोबत सीमा लागलेली. सगळ्यात जास्त सीमा महाराष्ट्राला मध्य प्रदेशचीच आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र व्यतिरिक्त मध्य प्रदेशला गुजरात, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानची सीमा आहे. ठीक आहे. आता बाकी राज्य फुल, राज्य प्राणी वगैरे लक्षात ठेवायची गरज नाही. तुम्हाला पीपीटी मिळून जाणार आहे, तर तुम्ही ती डाउनलोड करून ते वाचून घेऊ शकता. त्यानंतर राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त केंद्र सरकारने ग्राहकांना डार्क पॅटर्न पासून वाचवण्यासाठी कोणता ऍप लॉन्च केलं किंवा कोणता डॅशबोर्ड लॉन्च केला? तर बघा मित्रांनो, तुम्ही लहानपणी ऐकले असेल जागो ग्राहक जागो. आपल्या सोबत जर कोणी एखादा बिझनेसमॅन कोणी दगा वगैरे करत असेल, तर तुम्ही काय करू शकता, तर त्याची कंप्लेंट करू शकता. समजून घ्या. पण त्यामध्ये काय एक डार्क पॅटर्न काय आहे, तर समजून घ्या तुम्ही जागो ग्राहक जागो असं सर्च वगैरे केलं, ठीक आहे, आणि कंप्लेन करायला गेलात तर बरेचसे नंबर तुम्हाला मिळतील. मग तुम्ही कॉल केला तर तिकडून कॉल येणार, हा तुम्हाला काय प्रॉब्लेम आला, मग तुम्ही तुमचा प्रॉब्लेम सांगणार. मग तुम्ही तुमचा प्रॉब्लेम सांगितल्यानंतर ते तुम्हाला म्हणणार की आम्ही तुम्हाला एक वकील देतो. मग त्या वकिलीच्या माध्यमातून ते तुम्हाला लुबाडणार. ते जागो ग्राहक जागोवाले नाहीये, ते वेगळेच. याला म्हटलं तर डार्क पॅटर्न. तर यापासून वाचवण्यासाठी सरकारने आता जागो ग्राहक जागो ऍप, जागृती ऍप आणि जागृती डॅशबोर्ड यांना लॉन्च केलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे वरीलपैकी सर्व. ठीक आहे. तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 24 डिसेंबर 2024 रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन असतो त्या दिवशी, तर त्या दिवशी याचं लॉन्चिंग करण्यात आलेलं आहे. आता बघा, राष्ट्रीय ग्राहक दिन कधी असतो? तर 24 डिसेंबर आताच आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. याची थीम लक्षात ठेवायची, द व्हर्च्युअल हिअरिंग अँड डिजिटल ऍक्सेस टू कंझ्युमर अँड जस्टिस अशी याची थीम होती. सॉरी, व्हर्च्युअल हिअरिंग अँड डिजिटल ऍक्सेस टू कंझ्युमर जस्टिस. बरोबर, मी बरोबरच वाचलं. ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा, ग्राहक संरक्षण कायदा जो आहे तो कधीचा आहे? तर 1986 चा आहे, ज्यामध्ये 2019 मध्ये बदल सुद्धा करण्यात आलेले आहे. यानंतर बघा मित्रांनो, डिसेंबर 2024 मध्ये युनायटेड किंगडमचा राजा चार्ल्स तृतीय याने नाईटहुड आणि डेमहुड या ज्या पदव्या आहेत त्या कोणाला दिलेल्या आहेत? तर नाईटहुड आणि डेमहुड पदवी जी आहे, तर क्रिस्तोफर नोलन ज्याने ओपनहायमर नावाचा चित्रपट बनवला, तर त्याला नाईटहुड, आणि त्याची जी पत्नी आहे एम्मा थॉमस, तिला डेमहुड या पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. मग आपलं उत्तर येणार तर 2 आणि 3 दोन्हीही. यानंतर पुढे जाऊया. डिसेंबर 2024 मध्ये त्रिपुराची राजधानी आगरताळा या ठिकाणी झालेल्या नॉर्थ ईस्ट काउन्सिलच्या 72व्या पूर्ण सत्राचा अध्यक्ष कोण बनलं? तर नॉर्थ ईस्ट काउन्सिल जी आहे, ठीक आहे, तर तिचं 72वं जे काही सत्र झालं, तर त्याच्या अध्यक्षपदी अमित शहा, त्याचा अध्यक्षपद अमित शहा यांनी भूषवलेलं आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर बघा, 2002 मध्ये सुधारित ईशान्य परिषद अधिनियम 1971च्या तरतुदीनुसार परिषदेच्या बैठका वर्षातून किमान 2दा घेणं आवश्यक आहे. कशाच्या? तर नॉर्थ ईस्टर्न काउन्सिलच्या वर्षातून 2दा बैठक झाली पाहिजे, ज्यामध्ये ईशान्य भारताचा विकास जो आहे तर त्या संबंधित माहिती जी आहे ती दिली जाणं गरजेचं आहे. त्यानंतर राष्ट्रीय शेतकरी दिवस जो आहे 2024, तर तो कधी सेलिब्रेट करण्यात आला? तर राष्ट्रीय शेतकरी दिवस जो आहे तो 23 डिसेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात आला. 23 डिसेंबर का? तर 23 डिसेंबर रोजी आपण जर बघितलं तर आपल्या देशाचे 5वे पंतप्रधान आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारे चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीच्या निमित्ताने हा दिवस जो आहे तर तो सेलिब्रेट केला जातो, राष्ट्रीय शेतकरी दिवस. या वर्षीची थीम होती एम्पॉवरिंग फार्मर्स थ्रू सस्टेनेबल इनोव्हेशन्स. ठीक आहे, लक्षात ठेवायचे आहे. चौधरी चरण सिंह यांना 2024 मध्ये भारतरत्न मिळालेला आहे. ठीक आहे, तर हे सुद्धा मरणोत्तर त्यांना भारतरत्न देण्यात आलेला आहे. त्यानंतर डिसेंबर 2024 मध्ये नेक्स्ट जनरल एटीपी फायनल्स टेनिस टुर्नामेंटचं विजेतेपद पटकावणारा दुसरा सर्वात तरुण चॅम्पियन कोण बनला आहे? एक स्पर्धा आहे बघा, नेक्स्ट जनरल एटीपी फायनल टेनिस टुर्नामेंट. ठीक आहे, तर याचं सगळ्यात तरुण व्यक्ती जो आहे ज्याने या स्पर्धेचं विजेतेपद जिंकलं होतं, तर तो होता जनिक सिन्नर. ठीक आहे, तर सिन्नर याने सगळ्यात तरुण असताना म्हणजे 18 वर्षाचा असताना विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर जेआओ फोन्सेका याने या स्पर्धेचं विजेतेपद जे आहे ते पटकावलेलं आहे. त्याने अमेरिकेचा लर्नर टीएनचा पराभव करून हे विजेतेपद जिंकलेलं आहे. आपण जर बघितलं सगळ्यात तरुण खेळाडू कोण होता, तर जनिक सिन्नर हा सगळ्यात तरुण खेळाडू होता. 18 वर्षाचा असताना त्याने ही स्पर्धा जिंकली होती. 12वा क्वेश्चन आहे, डिसेंबर 2024 मध्ये
उत्तर प्रदेशने कोणत्या राज्य सरकार सोबत एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रम लागू करण्यासाठी सामंजस्य करार केला? तर उत्तर प्रदेश सरकारने मणिपूर सरकार सोबत असा करार केलेला आहे. तर काय आहे एक भारत श्रेष्ठ भारत? तर बघा मित्रांनो, एक भारत श्रेष्ठ भारत म्हणजे राज्य काय करतात तर एकमेकाची संस्कृती समजून घेण्यासाठी एक करार करतात आणि मग तुमची संस्कृती कशी आमची संस्कृती कशी, ठीक आहे, आणि मग त्यामध्ये काय देवाणघेवाण होऊ शकते याबाबत चर्चा जी आहे ती केली जाते एक भारत श्रेष्ठ भारत मध्ये. तर उत्तर प्रदेशने यापूर्वी जर आपण बघितलं तर अरुणाचल प्रदेश आणि मेघालय सोबत करार केला. आता मणिपूर जे आहे एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत उत्तर प्रदेशने करार केलेलं तिसरं राज्य आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आपण जर बघितलं 31 ऑक्टोबर 2015 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 140व्या जयंतीच्या निमित्ताने आपण एक भारत श्रेष्ठ भारत हा उपक्रम जो आहे तो सुरू केला होता. सुरुवात करूया बघा इथं, सुरुवात करूया 27 डिसेंबर रोजीच्या चालू घडामोडीला. तर इथं पहिला क्वेश्चन तुमच्या समोर काय आहे तर डिसेंबर 2024 मध्ये अंडर 19 महिला T20 एशिया कपची पहिली आवृत्ती जी आहे तर ती कोणत्या संघाने जिंकली? तर बघा मित्रांनो, अंडर 19 महिला T20 एशिया कप जो आहे तो भारताने जिंकलेला आहे. भारताने कुणाचा पराभव केला तर भारताने बांगलादेशचा इथं पराभव जो आहे तो केलेला आहे. भारताने ही ट्रॉफी जी आहे ती जिंकलेली आहे. तर अंडर 19चा महिला T20 एशिया कप जो आहे तर तो पहिल्यांदाच आयोजित झाला होता आणि यामध्ये भारताचा विजय झाला आणि बांगलादेशचा आपण पराभव केलेला आहे. ठीक आहे, तर ही ट्रॉफी जर आपण बघितली याचं आयोजन क्वालालंपूर मलेशियामध्ये करण्यात आलं होतं. त्याचबरोबर जर बघितलं ही पहिलीच अंडर 19 महिला एशिया कप होता. यामध्ये सामनावीर कोण ठरली तर गोंगडी त्रिशा ही सामनावीर तसेच मालिकावीर ठरलेली आहे. भारतीय खेळाडू लक्षात ठेवायचंय. एकूण 6 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. आता यापूर्वी झालेल्या काही महत्वाच्या स्पर्धा आणि त्याचे विजेते बघूया. बघा मित्रांनो, 9व्या T20 महिला एशिया कप, ठीक आहे, नॉर्मल महिलांचे एशिया कप. आता आपण अंडर 19 बघितलं तर 9व्या T20 महिला एशिया कप कोण जिंकला होता? श्रीलंकेने जिंकला होता. नीरज चोप्राने लुसा डायमंड लीग मध्ये कोणतं स्थान प्राप्त केलं होतं? दुसरं स्थान किंवा रौप्य पदक त्याला मिळालं होतं. फॉर्म्युला 2 कन्स्ट्रक्टर्स चॅम्पियनशिप कोण जिंकली तर कुश मैनीने जिंकली. 48व्या कोपा अमेरिका चॅम्पियनशिपचं विजेतेपद कोण जिंकलं? अर्जेंटिनाने. युरोपियन फुटबॉल चॅम्पियनशिप चौथ्यांदा कोणी जिंकली तर स्पेनने. 36व्यांदा ला लिगा चॅम्पियनशिप कोणी जिंकली? रिअल मॅड्रिडने. रणजी ट्रॉफी 2024 मध्ये कोणी जिंकली? मुंबईने. 15वा ICC अंडर 19 विश्वचषक कोणी जिंकला तर ऑस्ट्रेलियाने. ऑस्ट्रेलियन ओपन 2024 कोणी जिंकली तर जेनिक सिन्नरने, जो इटलीचा खेळाडू आहे, आणि महिलांमध्ये अरिना सबलेंका. IPL 2024 कोलकाताने जिंकलं, उपविजेता हैदराबाद संघ राहिला होता. आणि पुरुषांचा T20 विश्वचषक जो आहे तो भारताने जिंकलेला आहे. दक्षिण आफ्रिका उपविजेता राहिला होता. दुसरा क्वेश्चन आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डिसेंबर 2024 मध्ये कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर ने सन्मानित करण्यात आलेले? तर द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर जो आहे तर तो पंतप्रधान नरेंद्र मोदींना कुवेत या देशाने दिलेला आहे. तर हा जो सन्मान आहे तर कुवेतचे अमीर शेख मिशेल अल अहमद अल जाबेर अल सबाह यांच्याकडून हा सन्मान जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारलेला आहे. ठीक आहे, तर कुवेतची राजधानी काय आहे तर कुवेत सिटी राजधानी आहे. चलन आहे कुवेती दिनार. बघा मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जगातील सगळ्यात स्ट्रॉंग चलन जर कोणतं असेल तर ते आहे कुवेती दिनार. ठीक आहे, तिथले राजा किंवा अमीर कोण आहे तर शेख मिशाल अल अहमद अल जाबीर अल सबाह. यानंतर मोदीजींना जे काही सन्मान मिळालेले 2024 मध्ये ते एकदा बघून घेऊया. ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर तर नायजेरियाकडून मिळाला. ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपोस्टल रशियाकडून मिळाला. भूतानचा सर्वोच्च सन्मान द ऑर्डर ऑफ ड्यूक गॅल्पो नरेंद्र मोदींना मिळालेला आहे. डोमिनिकाचा अवॉर्ड ऑफ ऑनर नरेंद्र मोदी यांना डोमिनिका देशाकडून मिळाला. ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर ग्रीसने दिलेला आहे नरेंद्र मोदींना. ऑर्डर ऑफ द नील मिस्र म्हणजे इजिप्तने दिलेला आहे हा सन्मान. ग्रँड क्रॉस ऑफ लिजन ऑफ द ऑनर हा जो सन्मान आहे तो फ्रान्सने दिला. द ग्रँड कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू, ठीक आहे, तर पापुआ न्यू गिनीने दिला. द ऑर्डर ऑफ अब्दुल अजीज अल सौद सौदी अरेबियाने दिला. ऑर्डर ऑफ ड्यूक गॅल्पो कुणाचा आहे? भूटानचा, ऑलरेडी आपण बघितलं. आता बघा 2020 मध्ये लिजन ऑफ मेरिट हा पुरस्कार अमेरिकाने नरेंद्र मोदी यांना दिला होता. आणि द किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसन्स हा सन्मान जो आहे तर नरेंद्र मोदींना बहरीन या देशाने दिलेला आहे. यानंतर तिसरा क्वेश्चन आहे, डिसेंबर 2024 मध्ये जाहीर झालेल्या जी काही हॉकीची जागतिक रँकिंग जी आहे तर त्यानुसार भारतीय
पुरुष हॉकी संघाचं स्थान काय आहे? तर जी काही जागतिक क्रमवारी आहे हॉकीमध्ये देशांची आपण जर बघितलं तर पुरुषांच्या क्रमवारीमध्ये भारत जो आहे तो 5व्या स्थानावर आहे आणि महिलांच्या क्रमवारीमध्ये भारत जो आहे 9व्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर पुरुषांमध्ये नेदरलँड आहे, दुसऱ्या स्थानावर हॉकीमध्ये इंग्लंड आहे, तिसऱ्या स्थानावर बेल्जियम आहे. आपला पुरुषांचा संघ जर बघितला 5व्या स्थानावर आहे आणि महिलांचा संघ जर बघितला 9व्या स्थानावर आपल्याला बघायला मिळतो. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाची ही रँकिंग असते, याला शॉर्टकटमध्ये FIH म्हणून ओळखलं जातं. 7 जानेवारी 1924 ला आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाची स्थापना करण्यात आली होती. लॉसने स्वित्झर्लंड इथं मुख्यालय आहे. तय्यब इक्राम अध्यक्ष आहे तर थियरी वेईल CEO आहे. चौथा क्वेश्चन, जगातील सर्वात मोठं संग्रहालय युगयुगीन भारत राष्ट्रीय संग्रहालय बांधण्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत करार केलेला आहे? तर बघा मित्रांनो, युगयुगीन संग्रहालय काय आहे तर भारताचा प्रॉपर इतिहास या संग्रहालयामध्ये दाखवला जाणार आहे आणि हे जगातील सगळ्यात मोठं संग्रहालय असेल. हे बांधण्यासाठी भारताने फ्रान्स या देशासोबत करार केलेला आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचंय भारत आणि फ्रान्सने करार केलेला आहे. आता हे जगातील सर्वात मोठं संग्रहालय पहिल्यांदा कुठं म्हणता येतं? भारतामध्ये. मग पहिल्या जागतिक घडामोडी बघून घेऊया. कोणत्या देशाने पहिले 6G डिव्हाइस लॉन्च केलं होतं? जपान. कोणता देश आपल्या सर्व हिमनद्या गमावणारा पहिला देश बनला? व्हेनेझुएला. जगातील पहिले आशियाई राजा गिधाड संवर्धन आणि प्रजनन केंद्र कुठे सुरू झालं? तर महाराजगंज, उत्तर प्रदेश. त्यानंतर समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा आग्नेय आशियातील पहिला देश कोणता ठरला? तर थायलंड. जगातील पहिले 3D प्रिंटेड स्पेस रॉकेट इंजिन अग्निबाण कोणी तयार केले? तर अग्निकुल कॉस्मॉसने. त्यानंतर मेनिंजायटिसवर लस आणणारा पहिला देश कोणता ठरला? तर तो ठरला नायजेरिया. त्या लसीचं नाव आहे MEN5CV. कोणती प्रेस एजन्सी जगातील पहिला, कोणती स्पेस एजन्सी, ठीक आहे प्रेस नाही, स्पेस एजन्सी जगातील पहिला लाकडी उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे? तर नासा जी अमेरिकेची आहे आणि जॅक्सा जी जपानची, तर यांनी मिळून काय केलेलं आहे तर स्पेसमध्ये लाकडी उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे. आता स्पेसशी संबंधितच क्वेश्चन बघू पुढचा. डिसेंबर 2024 मध्ये कोणत्या देशाच्या अंतराळवीरांनी 9 तास स्पेस वॉक करून नवीन विश्वविक्रम केलेला आहे? तर स्पेस वॉक म्हणजे काय? तर स्पेसमध्ये तरंगणं. थोडक्यात जसं आपण पाण्यामध्ये पोहतो तसं स्पेसमध्ये तरंगायचंय. ठीक आहे, तर त्याला स्पेस वॉक म्हटलं जातं. तर 9 तासाचा स्पेस वॉक जो आहे तो अलीकडे चीनच्या अंतराळवीरांनी केलेला आहे आणि एक इतिहास घडवलेला आहे. यापूर्वीचा जो विक्रम होता तो होता अंतराळवीर जेम्स ओस आणि सुसान हेल्म्स यांच्या नावावर हा यापूर्वीचा विक्रम होता. त्यांनी 8 तास 56 मिनिटाचा स्पेस वॉक केला होता. जे अमेरिकन अंतराळवीर होते त्यांनी हा रेकॉर्ड 12 मार्च 2001 साली केला होता. आता तो रेकॉर्ड 9 तासाचा स्पेस वॉक करून कै जुजे आणि सॉंग लिंगडोन यांनी तोडलेला आहे. आपण जर बघितलं तर चीनची जी स्पेस एजन्सी आहे तिचं नाव आहे स्पेस एजन्सी चायना मॅनेड स्पेस एजन्सी. शॉर्टकटमध्ये याला CMSA म्हणून सुद्धा ओळखलं जातं. चायनाविषयी जाणून घेऊ. आशिया खंडातील देश आहे. बीजिंग राजधानी आहे. रॅम्बिन किंवा युआन तिथलं चलन आहे. शी जिनपिंग राष्ट्रपती आहे. अधिकृत भाषा मॅन्डरीन आहे. कोणता देश तैवानला स्वतःचा भाग मानतो? तर चीन मानतो. चीन जागतिक व्यापार संघटनेचा भाग कधी झाला? तर 2001 मध्ये झाला, लक्षात ठेवा. त्यानंतर चीन विषयी काही महत्त्वाचे चालू घडामोडी जसं की थॉमस कप जी पुरुषांची बॅडमिंटन स्पर्धा आणि उबेर कप महिलांची बॅडमिंटन स्पर्धा आहे 2024 मध्ये कोणी जिंकली? तर चीनने दोन्ही पण स्पर्धा. त्यानंतर चांगई-6 हा जो काही उपग्रह आहे तर याला चंद्राच्या पलीकडे कोणी पाठवलं? तर ते चीनने पाठवलेलं आहे. त्याचबरोबर जनरेटिव्ह AI नवकल्पनामध्ये म्हणजेच इनोव्हेशन मध्ये, ठीक आहे, आपण म्हणूया AI बाबतच्या इनोव्हेशन मध्ये कोणता देश आघाडीवर आहे? तर चीन. भारत कितव्या स्थानावर? 5व्या. जगातील पहिली हायस्पीड कार्बन फायबर ट्रेन कोणी विकसित केली? तर चीनने. आणि कोणत्या देशाने अंटार्क्टिकामध्ये पहिलं वायुमंडलीय निरीक्षण केंद्र सुरू केलेलं आहे किंवा स्थापन केलेलं आहे? तर वायुमंडळाचं निरीक्षण करण्यासाठी चीनने हे वायुमंडळ निरीक्षण केंद्र अंटार्क्टिकावर स्थापन केलेलं आहे. 6वा क्वेश्चन आहे ICC T20 महिला विश्वचषक 2028 मध्ये कुठं होणार आहे? तर महिलांचा विश्वचषक जो आहे 2028चा तो पाकिस्तानमध्ये होणार आहे. बघा, हा महिलांचा T20 विश्वचषक घ्या, पुरुषांचा घ्या तर तो दर 2 वर्षांनी आयोजित करण्यात येतो. मग 2028 मध्ये आपण जर बघितलं पाकिस्तानमध्ये करण्यात येणार आहे आणि 2026 मध्ये म्हणजे त्याच्या पूर्वी हा इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. यानंतर पुढे जाऊया. ICC बाबत जाणून घेऊया. 15 जून 1909 मध्ये ICC ची स्थापना करण्यात आली.
दुबई हे ICCचं मुख्यालय आहे. जय शाह सगळ्यात तरुण अध्यक्ष आहे. तर जोफ अलार्डिस हे ICCचे CEO आहे. त्यानंतर डेव्हलपिंग 8 नावाचा एक ग्रुप आहे, ज्याला शॉर्टकटमध्ये D8 म्हटलं जातं. तर यांची आर्थिक सहकार्य संघटनेची म्हणजे डेव्हलपिंग 8 या ग्रुपची 11वी शिखर बैठक जी डिसेंबर 2024 मध्ये ती कुठं होत आहे. तर बघा मित्रांनो, डेव्हलपिंग 8 नावाचा एक ग्रुप आहे आणि त्यांची 11वी जी बैठक आहे ती मिस्र, इजिप्त या ठिकाणी होत आहे. तर या डेव्हलपिंग 8 मध्ये D8 मध्ये सगळे आपण म्हणूया मुस्लिम कंट्रीज आपल्याला बघायला मिळतात. मग ते कोणकोणते तर मी तुम्हाला सांगतो. ते बघा मित्रांनो, यामध्ये आपल्या शेजारचे लक्षात ठेवा, बांगलादेश आहे, ठीक आहे, त्याचबरोबर पाकिस्तान आहे, त्याचबरोबर इंडोनेशिया आहे, ठीक आहे, आपल्या आजूबाजूचे. त्याचबरोबर जर बघितलं तर इजिप्त सुद्धा त्यामध्ये, इजिप्तमध्येच या शिखर परिषदेचं आयोजन केलं जात आहे. मलेशिया आहे, नायजेरिया आहे, इराण आहे, तुर्की आहे. तर एवढे देश यामध्ये सहभागी आहे. आपण जर बघितलं तर या D8 ग्रुपची स्थापना जून 1997 मध्ये इस्तांबुल, तुर्की या ठिकाणी करण्यात आली होती आणि याचं मुख्यालय सुद्धा इस्तांबुल, तुर्की या ठिकाणीच आहे. आता ही जी परिषद आयोजित करण्यात येत आहे, ठीक आहे, इजिप्तमध्ये, तर याची थीम होती इन्व्हेस्टिंग इन यूथ, सपोर्टिंग स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस, शेपिंग टुमॉरोज इकॉनॉमी. तर अशी याची थीम होती. तर एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला किमान तरी लक्षात ठेवायची आहे, ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा मित्रांनो, सशस्त्र सीमा बलने आपला 61वा स्थापना दिवस कधी सेलिब्रेट केला तर तो 20 डिसेंबर रोजी त्यांनी सेलिब्रेट केला होता. सशस्त्र सीमा बल काय, तर भारत आणि चीनची जी बॉर्डर आहे आणि चीनला लागून जे काही नेपाळ आणि भूटान जे आहे, तर त्या बॉर्डरचं म्हणजे आपल्या बॉर्डरचं पण नेपाळ आणि भूटानच्या बॉर्डरचं पण संरक्षण करणं हे सशस्त्र सीमा बलचं काम आहे. आणि आपण जर बघितलं तर 20 डिसेंबर 2024 रोजी राणी डांगा सिलिगुडी या ठिकाणी त्यांनी सशस्त्र सीमा बलने आपला 61वा स्थापना दिवस जो आहे तो सेलिब्रेट केलेला आहे. सशस्त्र सीमा बलचं मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. स्थापना 20 डिसेंबर 1963 मध्ये झाली होती. अमृत मोहन प्रसाद, चीन सोबत युद्ध झालं बघा 1962 मध्ये आणि त्यानंतर सशस्त्र सीमा बलची स्थापना करण्यात आली होती. तर अमृत मोहन प्रसाद महासंचालक हे, बोधवाक्य सेवा, सुरक्षा आणि बंधुत्व. भारतासोबत नेपाळ आणि भूटानच्या सीमांचं सुद्धा सशस्त्र सीमा बल संरक्षण करते. त्यानंतर ब्रिंग इट ऑन, द इनक्रेडिबल स्टोरी ऑफ माय लाईफ या पुस्तकाचे लेखक कोण आहे तर हे पुस्तक लिहिलेले दीपा मलिक यांनी. लक्षात ठेवा, प्रश्न येऊ शकतो. भारताच्या आपण जर बघितलं तर एक पॅरा ॲथलीट आहे दीपा मलिक, यांचं पुस्तक आहे ब्रिंग इट ऑन, द इनक्रेडिबल स्टोरी ऑफ माय लाईफ. आता काही महत्वाचे पुस्तकं जाणून घेऊया. द विनर माइंडसेट पुस्तक आहे शेन वॉटसनचं. सोर्स कोड माय बिगिनिंग हे पुस्तक आहे बिल गेट्स यांचं. द आयडिया ऑफ डेमोक्रेसी सॅम पित्रोदा यांचं पुस्तक आहे, जे महत्वाचे मी त्यांना स्टार मार्क करून ठेवतो. 5 डिकेड इन माय पॉलिटिक्स हे पुस्तक सुशील कुमार शिंदे यांचं आहे. एक समंदर मेरे अंदर संजीव कुमार जोशी यांचं आहे. द बाबरी मस्जिद राम मंदिर डिलेमा हे पुस्तक माधव गोडबले यांचं आहे. इस्रायल वॉर डायरी विशाल पांडे यांचं पुस्तक आहे. स्कल्प्टेड स्टोन्स अश्विनी प्रभू यांचं पुस्तक आहे. स्मोक अँड ॲशेस अमिताभ घोष यांचं पुस्तक आहे. आणि व्हाय भारत मॅटर्स एस जयशंकर यांचं पुस्तक आहे, जे आपले परराष्ट्र मंत्री आहे. 10वा क्वेश्चन, दलित मुलांच्या विदेशातील शिक्षणाचा खर्च उचलण्यासाठी कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने आंबेडकर शिष्यवृत्ती योजना सुरू केली. तर बघा मित्रांनो, नवी दिल्ली केंद्रशासित प्रदेशाने म्हणजे दिल्लीने काय केलेले आहे तर दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी आहे, तर त्यांनी काय केलेलं आहे तर दलित मुलं जी असतील आणि ज्यांना विदेशामध्ये कोणत्या ना कोणत्या कॉलेज शाळेमध्ये जर ऍडमिशन मिळालं असेल तर त्यांचा खर्च जो आहे, ठीक आहे, तर तो आम आदमी पार्टी करणार आहे. मग त्या खर्चामध्ये प्रवासाचा खर्च येईल, ठीक आहे, आणि राहण्याचा खर्च येईल. तर हा खर्च कुणाकडून केला जाणार आहे तर आम आदमी पार्टी म्हणजे दिल्लीचं सरकारकडून केला जाणार आहे, ठीक आहे. तर एवढी गोष्ट लक्षात ठेवायची आहे. यानंतर युनायटेड नेशन इंटरनल जस्टिस काउन्सिलचे नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहे तर युनायटेड नेशनच्या इंटरनल जस्टिस काउन्सिलचे नवीन अध्यक्ष बनलेले मदन लोकूर, ठीक आहे. तर मदन लोकूर जर आपण बघितलं तर भारताचे एक न्यायमूर्ती आहे आणि ते आता युनायटेड नेशनची जी काही इंटरनल जस्टिस काउन्सिल जे आहे तर ते तिचे अध्यक्ष बनले. खूप मोठी गोष्ट आहे, आपल्याला नियुक्तीवर क्वेश्चन इथं विचारला जाऊ शकतो. त्यानंतर अत्यंत महत्वाचा 12वा क्वेश्चन, युरेशिया टाइम्स नावाची एक संस्था आहे, तिने एक रिपोर्ट प्रकाशित केला, द ग्रेट पॉवर्स ऑफ 2025. यामध्ये भारताचं स्थान काय तर भारताचं स्थान आहे 5वं, ठीक आहे, लक्षात ठेवायचंय. पहिल्या स्थानावर आहे अमेरिका, दुसऱ्या स्थानावर आहे चीन आणि
तिसऱ्या स्थानावर आहे रशिया. तर सगळ्यात पॉवरफुल देशांची यादी आहे. भारताचं स्थान लक्षात ठेवा 5वं आहे. ठीक आहे. बघा मित्रांनो, सुरुवात करूया 28 डिसेंबर रोजीच्या चालू घडामोडी, ज्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे महसूल विभागाच्या नवीन सचिवपदी कुणाची नियुक्ती करण्यात आली. तर महसूल विभागाचे नवीन सचिव कोण बनले, तर ते बनले अरुणिश चावला. कोण बनलेले, अरुणिश चावला. तर बघा मित्रांनो, आपला देश आपण म्हणतो की ह्या मंत्र्यांनी चालवला, त्या मंत्र्यांनी चालवला, पण खरं त्या मंत्र्यांना सजेशन देणारे कोण असतात, तर हे सचिव असतात. आपण जर बघितलं तर एखादा व्यक्ती IAS अधिकारी झाला तर तो हायर पोस्ट जी असते तो सचिव पदापर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे सचिव पद हे खूप मोठं पद असतं. ठीक आहे. आपण सगळे प्रशासनात जाणार आहोत, तर प्रशासनातील सर्वोच्च पद जे आहे ते सचिव पद आहे. ठीक आहे. तर आता आपण जर बघितलं महसूल विभागाचे नवीन सचिव बनले अरुणिश चावला. बघा मित्रांनो, हे जर बघितलं तर बिहार केडरचे 1992च्या बॅचचे IAS अधिकारी आहे. आता आपण महत्वाच्या इथं विभागाचे सचिव बघूया. जसं की संरक्षण सचिव आहे राजेश कुमार सिंह, कोळसा मंत्रालयाचे सचिव विक्रम देवदत्त, वित्त सचिव आहे जे मेन मी त्यांच्यासमोर स्टार मार्क करतो तुहिनकांत पांडे, कॅबिनेट सचिव आहे TV सोमनाथन, त्यानंतर कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचे सचिव आहे दीप्ती गौर मुखर्जी, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे सचिव आहे अमरदीप सिंग भाटिया, केंद्रीय गृह सचिव आहे गोविंद मोहन, पोलाद मंत्रालयाचे नवीन सचिव आहे संदीप पुंडरिक, त्यानंतर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला सचिव आहे सुजाता सौनिक, त्यानंतर जर बघितलं परराष्ट्र सचिव आहे विक्रम मिश्री, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे सचिव अतुल कुमार चौधरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव PK मिश्रा. तर PK मिश्रा एक लक्षात ठेवा प्रधानमंत्रींचे सचिव, आणि कॅबिनेट सचिव एक लक्षात ठेवायचे TV सोमनाथन, आणि त्याचबरोबर वित्त सचिव लक्षात ठेवायचे. हे 3 मोस्ट इम्पॉर्टंट आहे. हे 100% परीक्षेमध्ये कोणत्या ना कोणत्या विचारले जातील. आपला जो काही कॉम्पिटिशन कमिशन आहे त्याचे कॉम्पिटिशन कमिशनचे सचिव आहे इंद्रपाल सिंग बिंद्रा, त्यानंतर राष्ट्रीय ज्यूट बोर्डाचे सचिव आहे शशी भूषण सिंग, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे सचिव आहे सौरभ गर्ग, आणि पोस्ट विभागातील सचिव आहे वंदिता कौल. यानंतर दुसरा क्वेश्चन आहे मित्रांनो, आंतरराष्ट्रीय महामारी पूर्व तयारी दिन जो आहे 2024 तर तो कधी सेलिब्रेट करण्यात आला. तर इंटरनॅशनल डे ऑफ एपिडेमिक प्रिपेअरनेस आपण जर बघितलं तर हा कधी सेलिब्रेट करण्यात आला, तर 27 डिसेंबरला याचं सेलिब्रेशन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. तर बघा मित्रांनो, आपण कोविडच्या वेळी बघितलं की काय येतं, तर मोठी महामारी येते, पेंडेमिकची सिच्युएशन येते. तर तिला आपण जर बघितलं जेव्हा कोविडची सिच्युएशन आली होती तर त्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची कमतरता होती. ठीक आहे. आपण जर बघितलं बेडची कमतरता होती. बरेचशा लोकांनी चांगलं काम केलं म्हणून बरेचशा लोकांचे प्राण वाचले, पण अशी इमर्जन्सी सिच्युएशन आली तर तिला आपण कुठेतरी तयार राहिलं पाहिजे. आणि मग आपण जर बघितलं त्यासाठी 27 डिसेंबर जो आहे तो आंतरराष्ट्रीय आपण जर बघितलं महामारी पूर्व तयारी दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे. तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचंय. पहिल्यांदा हा दिवस 27 डिसेंबर 2020 साली सेलिब्रेट करण्यात आला होता. त्यानंतर कोणत्या देशाने वाईल्ड ईगलला म्हणजे जंगली गरुडाला अधिकृत राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केला आहे, तर तो देश आहे जपान, अमेरिका मित्रांनो. तर अमेरिकेने वाईल्ड ईगल जो आहे तर त्याला आपला राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केलेलं आहे. एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आता इथं बघा अमेरिकेविषयी जाणून घेऊया. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन DC, चलन आहे US डॉलर. त्यानंतर अमेरिका उत्तर अमेरिका खंडात येतो. त्याचबरोबर 47वे नवीन राष्ट्रपती बनले डोनाल्ड ट्रम्प. अमेरिका आपण जर बघितलं अमेरिकेने राज्यघटना कधी स्वीकारली तर 1787 ला. त्यानंतर त्यांच्या घटनेतील पहिले 3 शब्द काय आहेत, वी द पीपल. त्यानंतर आपण जर बघितलं युनायटेड स्टेट्स मधील कोणतं राज्य एकेकाळी रशियन राज्य होतं तर ते होतं अलास्का. तुम्ही जर अमेरिकेचा जर मॅप बघितला तर अमेरिकेच्या वर अशा प्रकारे अमेरिका आहे, त्याच्यावर कॅनडा आहे. ठीक आहे. कॅनडाला चिटकून या साईडला एक पार्ट आहे तर तो आहे अलास्काचा पार्ट. ठीक आहे. तर तो एकेकाळी रशियन पार्ट होता पण रशियाने त्याला अमेरिकेला विकलं होतं. ठीक आहे. यानंतर जर बघितलं तर अमेरिकेचा जो काही राष्ट्रीय खेळ आहे तो आहे बेसबॉल. अमेरिकेचा शोध कोलंबस याने लावला होता. त्यानंतर अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती कोण बनलेले आहे, तर कमला हॅरिस भारतीय वंशाच्या आहे. अमेरिकेच्या झेंड्यामध्ये किती स्टार्स आहे, तर 25 स्टार्स आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. त्यानंतर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या संसदेचं नाव काय आहे, तर काँग्रेस आहे. आणि त्याचबरोबर राज्यघटना बनवणारा आणि स्वीकारणारा जगातील पहिला देश कोणता आहे, तर अमेरिका आहे. त्यानंतर कोणत्या संस्थेने 2025 हे वर्ष AI वर्ष म्हणून घोषित केलं, तर AI वर्ष जे आहे मित्रांनो ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनने
2025 या वर्षाला AI वर्ष म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. तर लक्षात ठेवायचं आहे, ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनने 2025 हे वर्ष जे आहे ते AI वर्ष म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचे, एवढं सफिशियंट आहे. ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन जी आहे तर ती नोव्हेंबर 1945 मध्ये स्थापन करण्यात आली होती. नवी दिल्लीमध्ये याचं मुख्यालय आहे. अध्यक्ष आहे DG सीताराम. आपण जर बघितलं मोस्टली इंजिनिअरिंग बेस्ड ज्या काही सरळ सेवेच्या एक्झाम होतात तर त्यांना जी पदवी आवश्यक असते तर ती पदवी ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन ने मान्यता प्राप्त पदवीची आवश्यकता असते. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. उत्तराखंड उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश कोण बनले? तर उत्तराखंड उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश बनलेले नरेंद्रजी. मग यावरून पॉलिटी विषयामधला आपण इथं एक महत्वाचा एक गोष्ट क्लिअर करूया. एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्वोच्च न्यायालय असो म्हणजे सुप्रीम कोर्ट असो की हाय कोर्ट असो, या दोन्ही न्यायालय असू द्या, या दोन्ही न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती जी आहे ती प्रेसिडेंट म्हणजेच राष्ट्रपतीच्या माध्यमातून केली जाते. हे लक्षात ठेवायचंय मित्रांनो. बऱ्याचशा मुलांना डाऊट वाटतो की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक जी आहे ती राष्ट्रपती करतात आणि जे काही हायकोर्टचे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक राज्यपाल करत असतील, पण असं नाहीये. हायकोर्टच्या न्यायाधीशांची नेमणूक सुद्धा राष्ट्रपतीच्या माध्यमातूनच केली जाते. तर एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे तुम्ही बघू शकता की सध्याच्या ज्या आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्रजी यांची उत्तराखंडच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नेमणूक केलेली आहे. ठीक आहे, आता बघा मित्रांनो, नरेंद्रजी यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम केलेलं आहे. उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून एखाद्या व्यक्तीला जर नियुक्त व्हायचं असेल तर त्याला 10 वर्ष न्यायिक पदाचा एक्सपिरियन्स असावा. ठीक आहे, भारताच्या राज्यक्षेत्रातला, किंवा 10 वर्ष वकिलीचा एक्सपिरियन्स असावा. ठीक आहे, मिनिमम एज किती असावं? ठीक आहे, मिनिमम एज किती असावं तर हे दिलेलं नाहीये. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचंय. आणि तो रिटायर केव्हा होतो? तो वयाच्या 62 वर्षी उच्च न्यायालयाचा न्यायाधीश रिटायर होतो. यानंतर पुढे जाऊया. डिसेंबर 2024 मध्ये कोणत्या मंत्रालयाने राष्ट्रपर्व वेबसाईट आणि मोबाईल ऍप सुरू केला आहे? तर राष्ट्रपर्व वेबसाईट आणि मोबाईल ऍप संरक्षण मंत्रालयाने सुरू केलेले आहे. लक्षात ठेवा. संरक्षण सचिव जे आहे राजेश सिंह, तर यांनी काय केलं, जो सुशासन दिवस आहे, गुड गव्हर्नन्स डे जो आहे तो 25 डिसेंबर 2024 ला आपण सेलिब्रेट करतो. तर त्याच दिवशी राष्ट्रपर्व मोबाईल ऍप आणि त्याचबरोबर राष्ट्रपर्वची वेबसाईट लॉन्च केली आहे. ठीक आहे, या वेबसाईटवर आणि ऍपवर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जी काही सेरिमनी आणि जे काही स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जे काही कार्यक्रम आयोजित करण्यात येतो तो आपल्याला मोबाईलवर बघता येणार आहे आणि वेबसाईटवर बघता येणार आहे. यानंतर पुढे जाऊया. 86व्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2024 मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलं? तर 86व्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिपचं विजेतेपद एम रघु याने जिंकलेलं आहे. तर एम रघु कोणत्या राज्यातील आहे? तर हा कर्नाटकचा खेळाडू आहे. त्यानंतर महिलांमध्ये ही स्पर्धा कोण जिंकली? तर देविका सिंहाग यांनी जिंकली, ज्या हरियाणाच्या आहे. ठीक आहे, तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचंय. ही स्पर्धा कुणी आयोजित केली होती? तर भारतीय बॅडमिंटन असोसिएशनने या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. ठीक आहे, आणि त्याचबरोबर कर्नाटक बॅडमिंटन संघाने ही जी स्पर्धा आहे, ठीक आहे, तर भारतीय बॅडमिंटन असोसिएशनने या स्पर्धेचं आयोजन जे आहे ते कुठे केलं होतं? तर बेंगलोर कर्नाटक या ठिकाणी केलं होतं. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आयसेक वेलू एके हे कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान बनले? तर हे टोंगा देशाचे नवीन पंतप्रधान बनले आहे. हा एक पॅसिफिक महासागरातील एक बेट आहे. टोंगा ओशनिया खंडामध्ये येतो. ठीक आहे, आपण जर बघितलं राजधानी आहे नुकुअलोफा आणि टोंगनपंगा हे तिथलं चलन आहे. यानंतर पुढे जाऊया. 9वा क्वेश्चन आहे, ICC अंडर-19 महिला T20 विश्वचषक 2025 कोणत्या देशात आयोजित केला जाईल? तर हा विश्वचषक मलेशियामध्ये आयोजित केला जाईल. तर मलेशियामध्ये जे काही क्वालालंपूर आहे त्या ठिकाणी हा विश्वचषक जो आहे तर तो आयोजित केला जाणार आहे. ठीक आहे, हा विश्वचषक 18 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2025 दरम्यान आयोजित होणार आहे. ठीक आहे, तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं. ICC अंडर-19 T20 विश्वचषकाची पहिली आवृत्ती 2023 मध्ये आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये भारत जिंकला होता आणि इंग्लंडचा पराभव झाला होता. म्हणजे पहिली स्पर्धा भारताने जिंकली आहे. आणि महिलांसाठी पहिली जर ICCची ट्रॉफी कोणी जिंकली होती तर ती अंडर-19च्या महिला संघाने जिंकली होती. जम्मू काश्मीर बँकेचे नवीन MD आणि CEO कोण बनले आहे? तर ते बनलेले अमिताभ चॅटर्जी.
त्यानंतर जम्मू काश्मीर बँकेची स्थापना 1938 मध्ये करण्यात आली. श्रीनगर हे मुख्यालय आहे. स्थापना करण्यात आलेली आहे महाराजा हरिसिंह यांच्या मार्फत. टॅगलाईन आहे सर्व्हिंग टू एम्पावर. त्यानंतर कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात लोसर उत्सव साजरा केला जात आहे? तर बघा मित्रांनो, लोसर हा लडाखचा एक उत्सव आहे, तिथलं एक फेस्टिवल आहे. लडाखमध्ये जेव्हा नवीन वर्ष सुरू होतं तर तेव्हा लोसर हा सण सेलिब्रेट केला जात होतं. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचंय. लडाखशी संबंधित हा उत्सव आहे. लडाखची राजधानी आहे लेह. ठीक आहे, आपण जर बघितलं तर तिथले गव्हर्नर आहे बीडी मिश्रा. ठीक आहे, तर लडाखच्या 2 राजधानी लेह आणि कारगिल, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर लडाख विषय जाणून घेऊया. लेह कारगिल ह्या लडाखच्या 2 राजधान्या आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर लडाखला कोणाकोणाची सीमा लागते? हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरची सीमा लागते. त्यानंतर खापाचाना या नावाने कुणाला ओळखलं जातं? तर लडाखला. लडाख हे काराकोरम पर्वतरांग आणि झास्कर पर्वतरांग यामध्ये वसलेला आहे. लडाखची निर्मिती 31 ऑक्टोबर 2019 रोजी करण्यात आली होती. आपण जर बघितलं लोसर सण जो आहे तो कुठं सेलिब्रेट केला जातो? लडाखमध्ये. त्यानंतर जर बघितलं तर लडाखमध्ये अलीकडे 5 नवीन जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला, ज्यामध्ये झास्कर, द्रास, शाम, नुद्रा, चांग्यान हे नवीन जिल्हे आपल्याला बघायला मिळतात. पहिले 2च जिल्हे होते लेह आणि कारगिल, आता 5 नवीन जिल्हे, म्हणजे लडाखमध्ये आता 7 जिल्हे आपल्याला बघायला मिळणार आहे. लडाखमध्ये पुगा व्हॅली कशासाठी प्रसिद्ध आहे? तर भूऔष्णिक ऊर्जेसाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर लडाख हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा काय आहे? तर केंद्रशासित प्रदेश आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचे. ठीक आहे, तर लडाखमध्ये कोणतं राष्ट्रीय उद्यान आहे? तर हेमिस नॅशनल पार्क आपल्याला लडाखमध्ये बघायला मिळतं. त्यानंतर 12वा क्वेश्चन आहे, देशातील पहिलं डिजिटल संग्रहालय अभय प्रभावना डिसेंबर 2024 मध्ये कुठे त्याचं उद्घाटन झालं, कुठं सुरू करण्यात आलेलं आहे? तर बघा, देशातील पहिलं डिजिटल संग्रहालय जे अभय प्रभावना हे महाराष्ट्रामध्येच सुरू करण्यात आलेलं आहे. पुणे जिल्ह्यामध्ये इंद्रायणी नदीच्या काठावर हे सुरू करण्यात आलेलं आहे. हे कोणत्या धर्माशी संबंधित आहे? हे जैन धर्माशी संबंधित आहे. जैन धर्माशी संबंधित सर्व माहिती आपल्याला अभय प्रभावना या डिजिटल संग्रहालयामध्ये मिळणार आहे. ठीक आहे, तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचंय. मुंबई पुणे हायवेवर हे संग्रहालय सुरू करण्यात आलेलं आहे. हे संग्रहालय फिरोदिया इन्स्टिट्यूट ऑफ फिलॉसॉफी, कल्चरल अँड हिस्ट्री यांनी तयार केलेलं आहे. आता महाराष्ट्राविषयी काही इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. बघा, पीएम मोदींनी बंजारा हेरिटेज म्युझियमचं उद्घाटन कुठे केलं? तर महाराष्ट्रामध्ये. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कोणाची आहे? तर महाराष्ट्राची आहे. लाडकी बहीण लाडका भाऊ योजना कोणाची आहे? महाराष्ट्राची आहे. कृषी आणि ग्रामीण समृद्धीसाठी नवीन धोरणं आणि विकासात्मक उपक्रम स्वीकारल्याबद्दल सर्वोत्कृष्ट कृषी राज्याचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर महाराष्ट्राला मिळाला. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहे? तर सुजाता सौनिक. गेटवे टू द सी हिस्टॉरिक पोर्ट्स अँड डॉक्स ऑफ मुंबई रिजन या पुस्तकाचं प्रकाशन महाराष्ट्राचे माजी राज्यपाल श्री रमेश बैस यांनी केलं होतं. 1 मे हा महाराष्ट्र दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो. 56वी खो खो जी पुरुषांची आणि महिलांची जी काही चॅम्पियनशिप होती, राष्ट्रीय चॅम्पियनशिप, तर ती महाराष्ट्राने जिंकली. पुरुषांना अभ्यास विषयक रील्स तुम्हाला बघायला मिळतील. तर 29 डिसेंबर रोजीच्या चालू घडामोडीचा आपण अभ्यास करूया. बघा मित्रांनो, मैया सांडू यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतली आहे? तर त्या मॉल्डोवा या देशाच्या राष्ट्रपती बनल्या आहे. मॉल्डोवा हा युरोपमधील एक देश आहे. चिशिनाऊ ही त्याची राजधानी आहे. चलन आहे मॉल्डिवन लियू. आणि आता मेया सेंडू हे तिथल्या काय आहे? ठीक आहे, तर राष्ट्रपती बनले आहे. यानंतर बघा, अलीकडे आपले माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा निधन झालेलं आहे. हे तुम्ही सगळ्यांनीच ऐकलं असेल, वाचलं असेल. पण त्यांच्याविषयी एक महत्त्वाचा प्रश्न तुमच्यासाठी हा आहे की जे मनमोहन सिंग आहे तर त्यांना वयाच्या कितव्या वर्षी पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं? तर बघा मित्रांनो, मनमोहन सिंग यांना वयाच्या 92 वर्षी त्यांचं निधन झालं, पण त्यांना पद्मविभूषण पुरस्कार जो आहे तर तो 1987 सालामध्येच मिळाला होता. आता त्यांच्याविषयी आपल्याला 100% प्रश्न विचारला जाईल आणि या लेक्चरच्या माध्यमातून 100% तो प्रश्न तुमचा कव्हर सुद्धा होणार आहे. तर तुम्हाला आता काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. 1987 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला. त्यानंतर 2004 ते 2014 या काळामध्ये ते भारताचे पंतप्रधान बनले 2 वेळा. ठीक आहे, 2 वेळा. त्याचबरोबर जर बघितलं तर भारतावर जेव्हा संकट आलं होतं, म्हणजे भारतावर जेव्हा समजून घ्या
की 1991 मध्ये जे संकट आलं होतं तर तेव्हा त्यांनी भारताचं अर्थमंत्री पदाची धुराजी ती सांभाळली होती आणि भारताला एक नवीन पॉलिसी स्वीकारायला लावली होती, LPG पॉलिसी, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. तर त्या पॉलिसीमुळे आज आपला भारत एवढा डेव्हलप झालेला आहे. त्यामागे जर आपण बघितलं तर विजन कुणाचं होतं? मनमोहन सिंग यांचंच होतं. मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी झाला होता पंजाबमध्ये. पण ते पंजाब भारतातलं नाही, पाकिस्तानमध्ये आज जे पंजाब आहे तिथे त्यांचा जन्म झाला होता. काँग्रेस पक्षाचे होते. शीख समुदायातील पहिले पंतप्रधान बनणारे ते व्यक्ती होते. भारताचे जे 13वे पंतप्रधान होते हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, ते पंतप्रधान दोनदा बनले आणि त्यांचं आत्मचरित्र आहे चेंजिंग इंडिया. त्याचबरोबर पुढे जाऊया, ते RBIचे गव्हर्नर म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेले. 1982 ते 1985 या दरम्यान RBIचे ते 15वे गव्हर्नर होते. 1991 मध्ये ते भारताचे अर्थमंत्री होते. 1987 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला. 1993 मध्ये त्यांना अर्थमंत्र्यांसाठीचा युरो मनी अवॉर्ड मिळाला. 2017 मध्ये त्यांना इंदिरा गांधी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. तिसरा क्वेश्चन आहे विकास पंचायत कर्मयोगी. तर बघा मित्रांनो, पंचायत राज संस्थांना बळकट करण्यासाठी आपण एक नवीन योजना सुरू केलेली आहे, विकास पंचायत कर्मयोगी. ठीक आहे, तर विकास पंचायत कर्मयोगी उपक्रम सुशासन दिनी कोणत्या माजी पंतप्रधानांच्या 100व्या जयंती निमित्ताने सुरू करण्यात आला? तर बघा मित्रांनो, सुशासन दिवसच कधी सेलिब्रेट केला जातो? तर 25 डिसेंबरला सेलिब्रेट केला जातो. आणि हाच दिवस का? तर या दिवशी अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म झालेला आहे, त्यांचा जयंतीचा दिवस आहे. आणि मग आपण जर बघितलं अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 ला झाला होता आणि आता त्या घटनेला 100 वर्ष पूर्ण झालेले आहे. तर या 100व्या जयंतीच्या दिवशी आपण जर बघितलं तर विकास पंचायत कर्मयोगी नावाचा उपक्रम जो आहे तो ग्रामीण भागातील ज्या काही पंचायत राज संस्था आहेत त्यांना बळकट करण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे. यानंतर आपण जर बघितलं तर चोंक ऑन फूड इकॉनॉमिक्स अँड सोसायटी नावाचं पुस्तक कोणी लिहिलं आहे? तर बघा मित्रांनो, अर्थशास्त्राचं ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालेले आहे, भारतीय वंशाचे अभिजित बॅनर्जी जे आहे, तर त्यांनी चोंक ऑन फूड इकॉनॉमिक्स अँड सोसायटी नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. आता काही महत्वाची इतिहासातील प्राचीन पुस्तकं बघूया ज्यावर प्रश्न विचारले जातात. जसं की रामायण कोणी लिहिले आहे? तर वाल्मिकी यांनी लिहिलेलं आहे. महाभारत वेदव्यास ऋषीजींनी लिहिलेलं आहे. नागनंद, रत्नावली, प्रियदर्शनी हर्षवर्धन यांनी लिहिलेले आहे. यावर आता हर्षचरित बघा, यावर क्वेश्चन आला होता 2024च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये. तर बाणभट्ट यांनी हर्षचरित लिहिलेलं आहे. कादंबरी बाणभट्ट यांनी लिहिलेली आहे. गीत गोविंद जयदेव यांनी लिहिलेलं आहे. दशकुमार चरित्रम दंडी यांनी लिहिलेलं आहे. राज तरंगिणी काश्मीरचा इतिहास जो आहे तो कल्हण यांनी लिहिलेला आहे. कानून ए मसुदी तहकीके हिंद अलबरुनी लिहिलेलं आहे. किताब उल हिंद अलबरुनी लिहिलेलं आहे. लैला मजनू आमिर खुसरोने लिहिलेलं आहे. कोणत्या राज्य सरकारने कोटद्वार शहरात पहिला वाईन टुरिझम इनिशिएटिव्ह जो आहे तो सुरू केलेला आहे? तर बघा मित्रांनो, उत्तराखंड राज्य सरकारने कोटद्वार या शहरामध्ये पहिला वाईन टुरिझम इनिशिएटिव्ह जो आहे तर तो सुरू केलेला आहे. तर बघा मित्रांनो, उत्तराखंडने स्वतःच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी वाईन टुरिझम इनिशिएटिव्ह म्हणजे ते काय करणार आहे? तर उत्तराखंडमध्ये ज्या वेगवेगळ्या वाईन बनवल्या जातात तर त्यांचं कशा बनवल्या जातात कशा नाही आणि त्याचबरोबर त्यांचे कोणते प्रकार आहे काय आहे तर ते सुद्धा लोकांना दाखवण्याचा इथं आपण प्रयत्न जे ते उत्तराखंडचं सरकार करणार आहे. आणि त्यामुळे उत्तराखंडमध्ये पर्यटनाला सुद्धा चालना मिळणार आहे. तर असा उपक्रम जो आहे तो उत्तराखंड सरकारने सुरू केलेला आहे. त्यानंतर 2024 मध्ये 129 बिलियन डॉलर म्हणजे 129 अब्ज डॉलर एवढा रेमिटन्स जो आहे तर तो कोणत्या देशाने मिळवलेला आहे? ठीक आहे, तर प्रश्न मी तुम्हाला सोपा करून सांगितला. प्रश्न असा आहे 2024 मध्ये 129 अब्ज डॉलरच्या आवाकासह कोणता देश सर्वात मोठा रेमिटन्स प्राप्त करता म्हणून उदयास आलेला आहे? तर बघा मित्रांनो, रेमिटन्स काय असतं तर समजून घ्या. आता आपला भारत आहे, ठीक आहे, भारताच्या बाहेर बरेचसे भारताचे नागरिक जात असतात कामासाठी, ठीक आहे, आणि मग कामासाठी दुसऱ्या देशात जातात आणि तिथून जर ते भारतामध्ये पैसा जर पाठवत असेल तर त्याला काय म्हटलं तर रेमिटन्स म्हटलं जातं. तिथून जर ते भारतात पैसा पाठवत असेल तर त्याला काय म्हटलं तर रेमिटन्स म्हटलं जातं. ठीक आहे, आणि मग रेमिटन्स पाठवण्यामध्ये भारताचा कोणीच हात धरू शकत नाही सध्याच्या सिच्युएशनला. भारत जर बघितलं भारतामध्ये 129
बिलियन डॉलरचा रेमिटन्स जो आहे तो पाठवण्यात आलेला आहे 2024 वर्षामध्ये. आपण जर बघितलं आपल्या पाठीमागं मेक्सिको आहे, त्यांचं 70 बिलियन डॉलरच्या आसपास आहे. म्हणजे भारत किती पुढं आहे रेमिटन्सच्या बाबतीत तुम्ही बघू शकता. आपल्या विदेशातील लोक जे आहे ते किती भारतात भरभरून पैसा पाठवू राहिले हे तुम्ही बघू शकता. ठीक आहे, या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर मेक्सिको आहे, तर तिसऱ्या क्रमांकावर चीन आहे. ठीक आहे, आपण जर बघितलं तर आता 2023 मध्ये रेमिटन्स मध्ये 1.2% वाढ झाली होती, 2024 मध्ये ती 5.8% झालेली आपल्याला बघायला मिळते. यानंतर भारताविषयी महत्त्वाचे चालू घडामोडी जाणून घेऊया. बघा 2025 मध्ये पहिला खो खो विश्वचषकाचं आयोजन कोण करणार आहे? भारत. भारताचा 56वा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? गुरु घासीदास तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प. सायबर सुरक्षा मजबूत करण्यासाठी NCX 2024 लॉन्च कोणी केलं? तर भारताने. G20 मध्ये सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था कोणता देश आहे? तर भारत. 7% आपली अर्थव्यवस्था वाढत आहे. सी व्हिजिल 24 हा कोणत्या देशाच्या नौदलाचा तटीय संरक्षण सराव आहे? तर भारताच्या नौदलाचा हा सराव आहे. कॅनडाने भारतासह किती देशांचा फास्ट ट्रॅक विजा कार्यक्रम संपवला? तर 14 देशांचा. ज्येष्ठ पोलो खेळाडू HS सोडी यांचं निधन झालं, ते कोणत्या देशाचे होते? तर भारताचे. न्यायमूर्ती संजय खन्ना जे आहे तर ते भारताचे कितवे सरन्यायाधीश बनलेले? ते 51वे सरन्यायाधीश बनलेले आहे. 7वा क्वेश्चन आहे, भारताने 2030 पर्यंत मलेरिया मुक्त दर्जा प्राप्त करण्याचे उद्दिष्ट ठेवून मलेरियाच्या रुग्णांमध्ये किती टक्के घट केली आहे? तर बघा मित्रांनो, जेव्हापासून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, ठीक आहे, स्वातंत्र्य मिळालं म्हणजे 1947 पासून आपण मलेरियाचे जे काही रुग्ण आहे त्यामध्ये किती प्रमाणात घट जी आहे ती केली आहे, किती टक्के घट आपल्याला प्राप्त झालेली? तर जवळपास 97% घट जी ती मलेरियाच्या रुग्णांमध्ये आपल्याला झालेली बघायला मिळते. ठीक आहे, तर आता इथं काही आकडेवारी सांगतो, नीट लक्षात द्या. बघा मित्रांनो, मलेरियाच्या रुग्णांची संख्या 7.5 कोटीवरून 2023 मध्ये फक्त 20 लाखावर आली. म्हणजे एकेकाळी ती किती होती? स्वातंत्र्याच्या वेळी 7.5 कोटी होती, आता ती 20 लाखावर आली. ठीक आहे, मृत्यूंची संख्या 8 लाख व्हायची मृत्यू, तर ती 83 वर आली. म्हणजे एका वर्षात 8 लाख मृत्यू व्हायचे मलेरियामुळे, आता ते 83 वर आले. आणि आता अजून एक मेन म्हणजे की मलेरिया मुक्त होण्याचं भारताचं लक्ष्य काय? तर 2030. त्यानंतर 8वा क्वेश्चन आहे, वित्तीय क्षेत्रात AI चा म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जबाबदार आणि नैतिक वापर सुनिश्चित करण्यासाठी फ्री AI, ठीक आहे, फ्री AI मॉडेल, ठीक आहे, विकसित करण्यासाठी कोणत्या बँकेने एक समिती स्थापन केली? तर बघा मित्रांनो, बँकिंग क्षेत्रामध्ये, वित्तीय क्षेत्रामध्ये AI चा चांगला वापर व्हावा यासाठी आपण जर बघितलं तर एक समिती जी आहे तर ती भारतीय रिझर्व्ह बँकेने स्थापन केली आहे. ठीक आहे, तर आपण जर बघितलं तर समिती लक्षात ठेवा, यामध्ये 8 सदस्य असतील आणि यांच्या माध्यमातून फ्री AI विकसित केले जाईल, ज्याचा वापर वित्तीय क्षेत्रामध्ये केला जाईल. तर RBI ची स्थापना 1 एप्रिल 1935 मध्ये करण्यात आली. कायदा आहे 1934 चा. मुख्यालय आहे मुंबई, महाराष्ट्रामध्ये. संजय मल्होत्रा जे ते गव्हर्नर आहे, पहिले गव्हर्नर होते सर ऑस्बॉर्न स्मिथ. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. हरित उपक्रमाचा भाग म्हणून कोणत्या विमानतळाने कचरा प्रक्रिया युनिट सुरू केला आहे? तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर एखाद्या विमानतळाच्या शेजारीच त्यामधून निघणारा जो काही कचरा असेल तर तो प्रोसेस करून त्याला लगेच रिसायकल करून त्याला लगेच समजून घ्या की यूज करू शकतो त्या गोष्टींना. तर अशा प्रकारचा कचरा युनिट सुरू करणारं भारतातील पहिलं विमानतळ बनलेले देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ, इंदोर. तर अलीकडे इंदोरच्या महानगरपालिकेने खूप चांगलं काम करत आहे. अलीकडे तुम्ही एक बघितलं, ऐकलं असेल, मी तुम्हाला शिकवलेले सुद्धा आहे की जे काही लहान मुलं जे काही भीक मागतात तर त्यांना जर भीक दिली तर त्या व्यक्तीच्या विरोधात काय केलं जाईल? FIR केली जाईल. ठीक आहे, इंदोर महानगरपालिकेकडून. आणि या तरतुदी आपण जर बघितलं तर एक आणि म्हाताऱ्या माणसांनी सुद्धा पैसे दिले म्हाताऱ्या माणसाला, ठीक आहे, तर ती सुद्धा FIR केली जाईल. या तरतुदी 1 जानेवारी 2025 पासून लागू केल्या जाणार आहे. ठीक आहे, तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढे जाऊया. आपण जर बघितलं तर भारतातील पहिलं नेट झिरो, आपण जर बघितलं नेट झिरो कार्बन एमिशन नाही, भारतातील पहिलं शून्य कचरा असणार विमानतळ जर कोणतं बनलेलं आहे तर ते इंदोर बनलेलं आहे. यानंतर जर बघितलं ज्यामधून कचरा बाहेर, शून्य कचरा म्हणजे काय? तर प्रत्येक विमानतळामधून कचरा बाहेर पडतो. ठीक आहे, कचरा जर बघितलं उत्सर्जित होतो, पण तोच कचरा परत रिसायकल केला जातो. म्हणजे विमानतळाच्या बाहेर तो कचरा जातच नाहीये. ठीक आहे, त्यामुळे शून्य कचरा असलेलं विमानतळ कोणतं आहे? इंदोर आहे. ठीक आहे, यानंतर डिसेंबर 2024 मध्ये आशियाई युवा
आणि ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये युवा भारतीय वेटलिफ्टर्सनी किती पदकं जिंकली, तर 33 पदकं जिंकलेली आहे, लक्षात ठेवा. आता याविषयी अजून 2-3 पॉईंट लक्षात ठेवा. ही स्पर्धा कुठं झाली, तर बघा आशियाई युवा आणि ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप दोहा कतारमध्ये झाली, पहिला महत्वाचा मुद्दा. आणि एक इथं जोशना साबर नावाचा खेळाडू त्याने 3 सुवर्ण पदकं जिंकली एकट्यानेच, ठीक आहे. आणि एक विक्रम नोंदवलेला आहे, तो मूळचा उत्तर प्रदेशचा खेळाडू आहे. 33 पदकामध्ये 7 सुवर्ण, 16 रौप्य आणि 10 कांस्य पदकं आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर आगामी खो खो विश्वचषक 2025 साठी खो खो फेडरेशन ऑफ इंडियाने कोणत्या बॉलिवूड स्टारची सह ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती केली आहे. तर आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की सलमान खानला ब्रँड अँबॅसिडर बनवण्यात आलं, तर त्याच्या जोडीला अजून एक ब्रँड अँबॅसिडरची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तो म्हणजे टायगर श्रॉफ, ठीक आहे. तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचंय. खो खोचा वर्ल्ड कप जो आहे तो 13 ते 19 जानेवारीमध्ये भारतामध्ये आयोजित केला जाणार आहे. त्यानंतर डिसेंबर 2024 मध्ये माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 100 फूट उंच पुतळ्याचं अनावरण कोणत्या शहरात करण्यात आलं, तर बघा अटल बिहारी वाजपेयी यांचा 100 फूट उंच जो पुतळा आहे तर त्याचं अनावरण लखनौ या ठिकाणी करण्यात आलं. हे अनावरण जे आहे ते भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जे आहे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जे आहे तर ते दोघांनी मिळून केलेलं आहे. या पुतळ्याचे शिल्पकार जे ते अमरपाल सिंह हे आहे. कोण आहे, तर अमरपाल सिंह. यानंतर बघा मित्रांनो, आता पुतळ्याचा आपण अभ्यास केला तर महत्वाचे पुतळे सगळे बघून घेऊया. बघा मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लचित बोरफुकन यांचा 125 फूट उंच पुतळा कांस्याचा पुतळ्याचं अनावरण कुठे केलं, तर जोरहाट आसाम. त्यानंतर संत रामानुजन यांचं स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटीचं अनावरण कुठे करण्यात आलं, तर हैदराबाद तेलंगणा. बेंगलोरचे संस्थापक नादप्रभू केंपेगौडा यांचा समृद्धीचा पुतळा कुठे तयार करण्यात आला, स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी बेंगलोरमध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131व्या जयंतीच्या निमित्ताने 70 फूट उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ नॉलेजचं उद्घाटन कुठे करण्यात आलं, लातूर महाराष्ट्रामध्ये. गृहमंत्री अमित शहा यांनी श्रीनगर जम्मू काश्मीर येथे रामानुजाचार्य यांची 4 फूट उंच शांती प्रतिमेचं अनावरण केलं, हे सुद्धा लक्षात ठेवा. आदि शंकराचार्य यांचं स्टॅच्यू ऑफ वननेस या 108 फूट उंच पुतळ्याचं अनावरण कुठे करण्यात आलं, तर ओंकारेश्वर मध्य प्रदेश. त्यानंतर G20 परिषदेदरम्यान नटराजचा पुतळा कुठे बसवण्यात आला, तर भारत मंडपम नावाची इमारत बनवण्यात आली त्यामध्ये. त्यानंतर कोणत्या राज्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं, तर डेहराडून उत्तराखंडमध्ये. आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस या 206 फूट उंच पुतळ्याचं अनावरण कुठे करण्यात आलं, तर विजयवाडा आंध्र प्रदेशमध्ये, ठीक आहे. तर हे महत्वाचे पुतळे लक्षात ठेवायचे आहे. आता टेस्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे की आपले पंतप्रधान मनमोहन सिंग माजी पंतप्रधान ज्यांचं अलीकडे निधन झालं त्यांना पद्मविभूषण पुरस्कार कधी मिळालेला आहे हे तुम्हाला सांगायचे. त्याचबरोबर आपली कंबाईनसाठी विजेता बॅच तुम्ही जॉईन करू शकता. आजच्या दिवस त्या बॅचवर ऑफर आहे. त्यानंतर जर बघितलं तर आपली विजेता बॅच 2 लॉन्च होतीये, ती तुम्ही जॉईन करू शकता. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर या न्यू इयर ऑफरचा तुम्ही फायदा घेऊ शकता. त्याचबरोबर नोट्स पॅक आहे आपला, त्याचबरोबर टेस्ट सिरीज आहे, या सगळ्यांचा तुम्ही फायदा घेऊ शकता. यासाठी तुम्ही आपला अभ्यास मित्र ॲप डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, इन्स्टाचं पेज फॉलो करा, ठीक आहे. थांबूया मित्रांनो, आपण इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.